नमस्कार, नमस्कार, नमस्कार. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करत आहोत. पण आता आपल्या माणसाने आपल्या माणसाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेली ही चळवळ. या चळवळीच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र होय. या चर्चासत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याच मातीतील विविध कलावंत, गुणवंत लोकांच्या कार्यातील किंवा त्यांच्या कार्यापासून प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल असे आम्ही त्यांचे जीवन प्रवास इथे दाखवत आलोय. आजही असंच एक जीवन प्रवास घेऊन आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या 210व्या भागात मी चैताली तेंडुलकर तुम्हाला भेटायला आले. खरं बघायला गेलं तर माणसाचं आणि मनोरंजन क्षेत्राचं तसं खूप फार जुनं नातं आहे. तिथली प्रबोधन म्हणा किंवा जेव्हा माणसाने आपल्या आयुष्यामध्ये सुरुवात केली जगायला त्यावेळेला त्यांनी विविध प्रकारे आपलं आयुष्य सुरू केलं. पण त्याच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे मनोरंजन. आता मनोरंजन क्षेत्र जसं जसं बदलत गेलं तसं माणूसही त्याने त्याच्या आयुष्यात प्रगती पण केली आणि मनोरंजन क्षेत्राने पण. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज मी मनोरंजन क्षेत्राबद्दल का बोलतेय, कशाला बोलतेय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आज आपल्याला त्या क्षेत्रातली खास व्यक्ती भेटायला आली. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण कधी ना कधीतरी थिएटरमधून सिनेमा बघतो, मालिका बघतो, नाटक बघतो. तर त्या नाटकातील, त्या मालिकातील, त्या सिनेमातील आपल्याला काही पात्र आवडतात, काही कथा आपल्याला खूप आवडतात. पण ते कथा लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या रसिकांच्या मनाला ते भिडणं ह्याच्या पाठीमागे एक खास व्यक्तिमत्व त्या पडद्याच्या पाठीमागे असतं. ते म्हणजे दिग्दर्शकाचं व्यक्तिमत्व. आणि आज आपल्या भेटीला असेच एक खूप चांगले मार्गदर्शक असे एक दिग्दर्शक व्यक्ती, असे माननीय आपले लाडके म्हणा किंवा ज्यांनी 25 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे आणि आज आपल्याला ते त्याविषयी माहिती देणार आहेत असे माननीय श्री आत्माराम धरणे सर इकडे उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. खरंच आमच्या टीमला तुम्हाला इकडे बघून खूप आनंद वाटतोय आणि खरं सांगायचं झालं तर आमच्या टीमकडनं तुमचं खूप खूप स्वागत या मंचावर आहे आणि मला खूप आनंद होतो आज तुम्हाला भेटताना. मी खूप एक्सायटेड होते कारण मी फर्स्ट टाइम असं म्हणजे एवढा एक्सायटेड म्हणजे मला सांगता येत नाही. मला खूप आनंद झालाय. माझी एक फेवरेट फिल्म आहे जी तुम्ही डायरेक्ट केलेली आहे, चल धरपकड म्हणून. मी खूप लहान असताना बघितलेली आणि मला ती खूप खूप आवडलेली. तर सर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की मुंबईच्या मायानगरीमध्ये नशीब आजमावण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, पण तुम्ही या मायानगरीकडे कसे वळलात? धन्यवाद. मी मला मान्यवर म्हटल्यावर मी समजत नाही. मी अजूनही मातीतला कलाकार आहे आणि धडपड चालू असते माझी सतत. स्वतःला सेलिब्रिटी वगैरे मी कधी स्वतःला मानत नाही. माझा शोध चालू असतो कारण ते एक वेड आहे आणि त्या वेड्यासाठी झपाटून मी काम करत असतो. तुमचा प्रश्न असा आहे की मी या क्षेत्रात कसं वळलो किंवा या क्षेत्रात कसा आलो. तर त्याचं कारण आहे कोकणाची मातीमुळे. मी कोकणात तसं राहिलो नाही. मी मुंबईचा जन्म वगैरे सगळं इकडे. लहानपणी इयत्ता 4थीला असताना माझे वडील तुकाराम नारायण धरणे म्हणजे आम्हाला गावी घेऊन गेले, आमच्या सगळ्या भावंडांना. आमचं आडिली माझं गाव. तर तिकडे गेल्यानंतर आम्ही लहान होतो. तर ते चव्हाटा मंदिराजवळ काहीतरी दशावतार किंवा कुठेतरी दुसरीकडे लांब दशावतार नाटक होतं काहीतरी. तर आमचे काका राजाराम धरणे वगैरे. तर बैलगाडीतून मस्तपैकी दिवा वगैरे लावून आम्ही बैलगाडीत बसून लांब कुठेतरी दुसऱ्या गावात दशावतार नाटक बघायला जाणं असा माझा तो अनुभव होता. एक चव्हाटा मंदिरकडचा शो मला अजूनही दिसतो, आठवतोय. मी लहान असताना मी सकाळपर्यंत तो पाहत होतो मी. तर ते मला ना खूप डोळ्यात असं सगळं साचलं ना माझं ते. मग तिकडे इतर मुलांबरोबर गावातच ती प्रॅक्टिस किंवा असं धमाल वगैरे चालू असताना तेच घेऊन मी मुंबईत आलो. तेव्हा महाभारत वगैरे सगळं चालू होते, मालिका वगैरे. आणि मग मी इयत्ता 4थी 5वीत असताना तोच सगळा प्रकार घेऊन मी पहिलं काहीतरी नाटक लिहिलं आणि ते 5वीला असताना मी आमच्या शाळेत सादर केलं. तेव्हापासून लेखनाची आवड निर्माण झाली. मग ती आवड वाढत गेली. मग ते कविता वगैरे लिहायला लागलो आणि मग ते नाटकाचं वेळ एवढं लागलं ना, मग ते इयत्ता 10वी पर्यंत गॅदरिंग शोज असो, काय असो, वक्तृत्व स्पर्धा असो, त्या करत होतो मी सतत.
आणि त्यातच असं झालं की कॉलेजला गेलो, कॉलेजच्या एकांकिका करू लागलो. काहीतरी डेप्थ नसायची लिखाणामध्ये, परंतु शोध चालू होता. आणि त्या शोधातूनच मग काय करावं, तर मग हौशी रंगभूमीवर काम करायला लागलं. पण ते मला कळायला लागलं काहीतरी चुकीचं आहे. म्हणजे मुळात अभिनय असा नाही, मुळात लेखन तसं नाही. आणि याच्यातूनच शोध घेता घेता मग एक चांगला नाट्यग्रुप, आमचं संवेदना परिवार नावाचा नाट्यग्रुप आम्ही सापडला. मग तिथे निर्मल पांडे असे मोठमोठे मान्यवर होते. आणि त्या मान्यवरांच्या ह्याने प्रयत्नाने हळूहळू शिकत गेलो आणि मग ह्या क्षेत्राकडे वळत गेलो. एकांकिका कॉलेजच्या खूप गाजू लागल्या माझ्या. RDX असेल किंवा उभ्या पिकातला ढोर असेल, सर्वोत्कृष्ट एकांकिका लेखक दिग्दर्शक, म्हणजे ज्या स्पर्धातून बरेच मोठमोठे लेखक दिग्दर्शक निर्माण झाले आज इंडस्ट्रीमध्ये. तर त्या एकांकिका स्पर्धा जरा गाजू लागल्या आणि तशा पद्धतीने मग तो प्रवास सुरू झाला माझा. आणि मग चित्रपटात काम करावं की ह्यासाठी संघर्ष सुरू झाला. ऍक्टिंग साठी स्ट्रगल करू लागलो. त्यातच आविष्कार नावाची एक मोठी नाट्यसंस्था आहे, त्या नाट्यसंस्थेत काम करायचो. मी त्याच्यातून बालरंगभूमीवरती पदार्पण केलं. त्यानंतर असेच मग मित्र झाले. सुशांत शेलार आजचा सर्वात चांगला आघाडीचा नट आहे, तो आणि आम्ही एकत्र स्ट्रगल करायचो. अशातच नितीश भारद्वाज यांची एक मालिका मिळाली, गीता रहस्य नावाची, जी DD ला चालू होती. तर त्यांचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून माझी कारकीर्द सुरू झाली. आणि मग त्यांचं सहाय्यक दिग्दर्शन करताना मग बऱ्याच मालिका, अक्कलपीठ, ETV वगैरे, जेव्हा तुमच्या अल्फा किंवा आता एवढं सॅटेलाइट चॅनल नव्हते त्यावेळेला त्या मालिका करू लागलो. बऱ्याच मालिका करता करता स्वतःचा शोध घेऊ लागलो. या मालिका करताना मला स्वतःला लेखक आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःला स्ट्रगल म्हणजे प्रूव्ह करायचं होतं की मालिकांना सहाय्यक करणं वेगळं, पण स्वतःचा शोध करणं घेणं वेगळं. या दरम्यान मी मग एकांकिका करायचो. म्हणजे आधी मला एकांकिका, मी स्वतःचा पहिला आधी टीका करायची की मला स्वतःच्या गोष्टी काही आवडत नाही, तर ते मला काही गोष्टी नाही पटायच्या, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. मग स्वतःचं लेखन सुधारण्यासाठी काय करावं लागेल. मग वाचन चांगलं पाहणं, चांगल्या जागतिक दर्जाचे साहित्य पाहणं, जागतिक दर्जाची पुस्तकं वाचणं किंवा ते लेखक समजून घेणं, याच्यातून डेप्थ कळू लागली. त्याच्यातून माझं लेखन इम्प्रूव्ह होऊ लागलं. मालिका चालूच होत्या. म्हणजे बऱ्याच, म्हणजे बाबा सावंत नावाचे उत्तम मोठे लेखक, म्हणजे दीपस्तंभ, अकल्पित, अशा काही ETVच्या मालिका होत्या, तर त्यांच्याबरोबर काम करू लागलो. नंतर महेश कोठारे यांचा प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम केलं. त्यांचा खबरदार असेल, जबरदस्त असेल किंवा त्यांच्या मालिका असतील त्या काळच्या, तर त्या करू लागलो. आणि मग काही हिंदी सिनेमे केले सहाय्यक दिग्दर्शक, म्हणजे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. तोपर्यंत ती रीच आणलेली. पण जेव्हा सिनेमा करू लागलो तेव्हा मला बाकी काही गोष्टी दिसू नाही लागल्या. आणि मग सिनेमाचा वेळ लागला आणि मला सिनेमा करायचा असा ते वेळ लागला. सिनेमा काही करून केला पाहिजे. आणि मग सिनेमा करण्यासाठी मग प्रचंड धडपड, म्हणजे जीवापाड धडपड करू लागलो. कोणाला फोन करू लागलो. म्हणजे सहाय्यक दिग्दर्शन करण्यासाठी सुद्धा, ती पहिली स्टेप करण्यासाठी सुद्धा मी बराच स्ट्रगल केला. म्हणजे अगदी मी लगानच्या वेळेला आशुतोष गोवारीकरला पण फोन केलेला की प्लीज मला तुमच्या टीम मध्ये घ्या वगैरे वगैरे. तर ते चालूच असतं. आणि अशातच मला, म्हणजे प्रवीण घाग आमचे, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि समर एक संघर्ष नावाचा एक चांगला सिनेमा झाला. उमेश कामत यांचा पहिला सिनेमा, ज्याला प्रचंड, म्हणजे तो झी गौरव सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट कलाकार उमेश कामत, स्टेट अवॉर्ड्स, मटा सन्मान, असे बरेच अवॉर्ड्स मिळाले. फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाले आणि त्याचं मला खूप नाव आलं झालं इंडस्ट्रीत. मला आत्माराम धरणे या नावाने ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर मग चल धरपकड नावाचा सिनेमा, ज्यात मोठी स्टारकास्ट होती, म्हणजे 7 बायका 8 बायका आणि मी एकटा, म्हणजे असा अशी मोठी लढाई लढत नाही. तो विनोदी सिनेमा मी साकारला, ज्यात निर्मिती सावंत, प्रिया बेर्डे, नागेश भोसले, अशी मोठी स्टारकास्ट होती. तो झाला. त्याच्यानंतर गोविंदा, स्वप्नील जोशी बरोबर गोविंदा,
अरुण नलावडे, स्वप्नील जोशी, उदय टिकेकर यासारख्या मातब्बर लोकांबरोबर तो एक सिनेमा झाला. तर अशा रीतीने सिनेमाचा एक स्ट्रगल माझा जो आहे तो प्रवास म्हणजे बरेच आधी मधले टप्पे आहेत तर तो सुरू केलेला. नाही, खरंच खूप छान वाटलं ऐकून. आणि नाही, तुम्ही जे सांगितलं ते अत्यंत मार्गदर्शक आहे, कारण इतक्या लहान वयामध्ये तुम्ही या क्षेत्राकडे वळलात. म्हणजे ज्या वयामध्ये मुलं खेळतात, बागडतात, म्हणजे एवढं हे नसतं, स्वप्न वगैरे बघतात ते, पण तुम्ही प्रत्यक्षात उतरवलं, तुम्ही सुरुवात केली, पहिली पायरी एवढ्या लहान वयात चढली आणि तुम्ही ती सोडली नाही. अजूनही तुम्ही ते प्रयत्न करताय पुढे जाण्याचा आणि खरंच खूप छान वाटतं ऐकताना. तुमच्याबरोबर बोलताना पण मला खूप छान वाटतंय. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही 25 वर्ष या क्षेत्रात आहात, तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये म्हणजे तुम्ही हा जेव्हा प्रवास सुरू केला त्यामध्ये पहिलं केलं नाटक किंवा असा सिनेमा ज्याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, एक वेगळेपणा मिळाला, काहीतरी नवीन कळून गेलं. तर आवाज येतोय माझा? आता येतो, आता येतो. हा, ओके, परत प्रश्न विचारते मी. सर, तुम्ही 25 वर्ष या क्षेत्रात आहात, तर तुम्ही तुमच्या कार्याची सुरुवात कशी केली? म्हणजेच काय की तुम्ही पहिला केलेला सिनेमा किंवा नाटक ज्यातून तुम्हाला एक वेगळीच प्रेरणा मिळाली, एक स्वतःची अशी एक तुम्ही जे म्हणतात की मी शोध करत होतो, अशा शोधाचा एक काहीतरी पाठपुरावा मिळाला तुम्हाला? सॉरी, आवाज आला नाही मला तुमचा. आवाज आला नाही? एक मिनिट, आता येतो? प्रश्न फक्त शेवटचं कळलं. ओके, तुम्ही 25 वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहात, तर तुम्ही तुमच्या कार्याची सुरुवात कशी केली? म्हणजे काय, तर तुम्ही जे सांगत होतात मगाशी की तुम्ही शोध घेत होतात, तर या शोधाचा, तुमच्या या शोधाचा तुमच्या मनासारखा पाठपुरावा केव्हा मिळाला तुम्हाला? शोधाचा मनासारखा पाठपुरावा म्हणजे तो एक म्हणजे लहानपणापासून वेड होतं. म्हणजे घरातून तसा सपोर्ट होता नव्हता असं सगळंच होतं. वडील गिरणी कामगार होते, त्यांनी मग प्रेस टाकली, त्यांना वाटलं मुलगा प्रेस चालवेल, पण माझं वेड सिनेमाचं आणि त्याच्यामुळे ती शेवटी ती विकावी लागली त्यांना. पण माझ्या बहिणीने, माझ्या आईने मला सपोर्ट केला. आई लवकर बिचारी वारली माझी. आणि मग तो जो शोध जेव्हा मी सुरू केला, म्हणजे तो आता मला काही करून करायचं आहे, मला सापडत नव्हतं ती गोष्ट. म्हणजे असं सहज नाही सापडलं ते. ती सातत्याने, म्हणजे मी ठरवलेलं बेसिकली, हरलो तर ह्याच क्षेत्रात हरीन, जिंकलो तर ह्याच क्षेत्रात जिंकेन. मला दुसरं काही बी प्लॅन माझ्या डोळ्यासमोर नव्हता. त्यामुळे मी ह्याच्यासाठी वेड्यासारखा धडपडत होतो. आणि म्हणतात ना, वेडेपणातून तुम्ही एखाद्या ठिकाणी मागे लागला तर ती एखादी गोष्ट मिळते. तर त्या पद्धतीने मिळाली. म्हणजे मी सातत्याने, म्हणजे मी सांगितलं आधी काही नाटकं करायचो, काही जे भेटेल त्या गोष्टी करायचो, परंतु मला कळायचं की मी काय चुकतोय. मी त्या भ्रमात नाही राहायचो की बाबा अरे मी काहीतरी आता नाटकात काम केलं म्हणजे वा मला कोणी नाही, मला काहीतरी वेगळं करायचं होतं, माझ्या डोक्यात क्लिअर होतं. आणि त्याच्यातून मला करता करता जी काही संधी मला मिळत गेली, मला एक, आणि मुळात कसं होतं की एक चांगला ग्रुप किंवा एक चांगले वैचारिक मित्र भेटणं या क्षेत्रात, कारण ते तुम्हाला गाईड करतात. तुम्ही त्याच्याशी प्रॉपर संवाद करू शकतात की तुम्हाला नेमकं चांगलं काय. तर तसे मित्र भेटणे आणि त्याच्यातूनच मग एक स्वतःची प्रगल्भता जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा तुम्हाला तुमचा मार्ग सापडतो. आणि त्याच्यातूनच मी जेव्हा एखादी गोष्ट लिहिली, माझं नाटक लिहिलं पहिलं, जेव्हा असं मला वाटलं की हे मी उत्तम लिहिलंय, ज्याला बक्षीस मिळालं म्हणून नाही, ज्याचं मला समाधान मिळालं, आणि त्याच्यातून मला प्रॉपर लोक ओळखू लागले, त्याच्यातून मला मार्ग मिळाला की अच्छा. आणि मग बाकी स्ट्रगल तर मध्ये मध्ये असतोच, परंतु मार्ग तर मिळाला तो त्या, तर तसाच मार्ग मिळतो. नाही, खरंच खूप छान वाटलं सर ऐकून. आणि तुम्ही जे आता सांगताय त्यातनं हे कळतंय, क्लिअर होते की माणसाला त्याच्या आयुष्यात तो जे काय करतोय किंवा त्याला जे काय मिळवायचंय याच्यावर तो ठाम राहिला, ते मिळवण्यासाठी तो जर सातत्याने प्रयत्न करत राहिला तर त्याला ते मिळतं. आणि आपला ध्यास हा नुसतं एक आपल्याला आपल्या आयुष्यातला एक करिअर पॉइंट म्हणा किंवा ह्या दृष्टिकोनातून न बघता की त्याचा ध्यास असा धरावा की झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना त्याचं ते एक प्रकारे वेळच लागतं आपल्याला काम करताना. तसं लागलं पाहिजे तरच ते आपण अचीव्ह करू शकतो. आणि तुम्ही तसं केलं आणि करताय अजून. आणि खरंच ह्या गोष्टीला माझा सलाम आहे, कारण इतकं सातत्य, इतकं म्हणजे धैर्य पण आपल्या अंगी मानणं कोणत्याही गोष्टीसाठी
पेशन्स एवढं ठेवून आणि ती गोष्ट मिळेच तोपर्यंत किंवा आपल्या मनासारखी घडत नाही तोपर्यंत ते पेशन्स ठेवणं. तर बरीचशी लोक अशी असतात की अरे मनासारखं नाही झालं की 2 मिनिटात चिडतात आणि मग म्हणतात काय यार काय दिवस खराब झाला माझा. पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही अजूनही कॉन्स्टंटली इतके धैर्यपूर्ण थांबलेला तुमच्या निर्णयावर, कधी तुम्ही निर्णय नाही बदलला तुमचा. खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तर सर मला जाणून घ्यायला आवडेल की नाटक, सिनेमा, मालिका या क्षेत्रात साम्य काय आणि फरक काय आहे? नाटक बेसिकली काय, नाटक एका चौकटीमध्ये असतं, फ्रेम, त्याला एक फ्रेम आहे आणि ती जी नाटक करण्याची अनुभूती आणि ऊर्जा ही खूप वेगळी आहे. त्यात रिटेक नसतो. तुम्ही सादर करायला जाता आणि एकत्र सादर करता. तुम्ही एक प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देतात त्या एका चौकटीमध्ये. तर ते नाटक आहे जी तुम्ही एक प्रेक्षक म्हणून एक लाईव्ह खरा अभिनय, खरं जगणं, खरा कलाकार जे बघणं ते नाटक आहे. सिनेमा, नाटक हे तसे एक लेखकाचं माध्यम आहे. दिग्दर्शकासोबत मी प्राथमिकता, कारण लेखक हा ते आकारतो, त्याचं सांगणं ते हे करतो. सिनेमा हा जो आहे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. सिनेमा हा सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण रिपेअर करू शकतो. म्हणजे कलाकार चुकला तर रिटेक करू शकतो किंवा काय. ती एक प्रोसेस आहे, म्हणजे तो एक प्रोजेक्ट आहे. म्हणजे करत करत अच्छा विचार करत करत त्या डेव्हलपमेंट, शूट करताना काहीतरी रिटेक म्हणजे हे करत तर ती एक प्रोसेस होते सिनेमा करण्याची. मालिका म्हणजे रेग्युलर म्हणजे ते प्रेक्षकांसाठीच आहे. म्हणजे प्रेक्षकांना कसा आनंद मिळेल, प्रेक्षक कसे हसतील कसे रडतील याचा विचार करून हे पण लेखकाचं माध्यम आहे, ते दिग्दर्शकाचं माध्यम नाही. कारण ते लेखक गुंतवून ठेवण्यासाठी दररोज ते चॅनलमध्ये बसवलेले असतात की कशा पद्धतीने तो प्रकार जाईल. म्हणजे त्यामुळे तेही एक दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि तीही कसब आहे. म्हणजे लोक जरी किती नाव ठेवलं तरी तुम्ही मालिका बघता ते कितीही काही असो, तर ते एक मोठं पेशन्सवालं काम आहे. मी बऱ्याच मालिका केल्या आहेत आणि तो किती प्रचंड त्रास त्या काम करणाऱ्यांना असतो, त्या कलाकारांना असतो. दिवस रात्र तेच करा, त्याचं हे पण येतो, पण तरी सुद्धा ते करत असतात आणि लोकांना ते एंगेज करत असतात. तर तीही मोठी कसब आहे. तर हे 3 वेगळे प्रकार आहेत. सिनेमा म्हणजे एक जगणं आहे, म्हणजे एक ती अनुभूती तुम्हाला बाहेर काढणार ना त्यासारखी गोष्ट नाही. नाटक एक वेगळी कला आहे. मला हे सगळे प्रांत खूप आवडतात. त्यातलं असं काही मुळात सिनेमा आणि नाटक नाही. खरंच एक बघायला गेलं तुम्ही जे सांगितलं त्यातनं आज या तिन्ही गोष्टींमधला फरक दिसूनही आला आणि साम्यही दिसून आलं. कारण आज आपण बघतो की नाटक म्हणा, तर नाटक जर बनायला गेलं तर ते एक प्रकारे आधुनिक भाषेत सांगायला गेलं तर ते लाईव्हच असतं. आणि सिनेमा, चित्रपट ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आपण म्हणतो की एखादे रेकॉर्डेड व्हिडिओ कसं आपण पोस्ट करतो तयार करून, तशातलं असतं. आणि मालिका कसं आता आपण म्हणतो, आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रेंडिंग काय आहे त्याच्यावर डिपेंडेड असतं. ते खरंच तुम्ही छान सांगितलं. मालिका बेसिकली काय, वुमन तुम्हाला एक प्रेक्षक त्यांना माहित असतो, टार्गेट प्रेक्षक काय असतो. मी मालिका बऱ्याच सध्या काळापासून केल्या नाहीत. मी मध्ये मालिका लिहिल्यात, मी काही लक्ष किंवा काही एपिसोड्स मी लिहिले तसे लेखक म्हणून, पण दिग्दर्शक म्हणून मी आधी करायचो. पण आता शक्यतो सिनेमामध्ये असल्यामुळे, पण तेही मोठं कसब आहे. कारण ते सोपं नाही काम. त्यासाठी खूप त्रास आणि दररोज काम करून भयानक काम असतं ते. हो नाही, आणि त्याच्यात खूप पेशन्स लागतात, खूप. कारण इतकं निगेटिव्ह कमेंट्स येतात. पॉझिटिव्ह असतात पण निगेटिव्ह, म्हणजे जरा कुठे बाजूला गेला विषय किंवा म्हणजे लोकांना बरंच काय स्टोरी आहे ही पण माहित नसते पूर्ण कल्पना, पण लगेच जज करतात. ते म्हणतात ना म्हणजे एखाद्याला सहज जज करणं खूप सोपं असतं, पण त्याचे कष्ट तेवढे जाणून घेणं, त्या पोस्टला पण जात नाही किंवा ती मेहनत जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत नाही कळत. एक आपण थोडक्यात सांगायचं झालं तर लिखाण लिहिताना आपल्याला तो विचार करायला लागतो रसिकांसारखा. म्हणजे त्यांना काय आवडतं, त्यांना काय हवं, त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो. आणि खरंच तुम्ही खूप छान प्रकारे समजावलंय. आणि मला आता तुमच्याकडे हे जाणून घ्यायचंय हा सर, की तुम्ही आता ह्यातला फरक सांगितलात की या क्षेत्रामध्ये फरक काय, साम्य काय आहे, पण तुम्हाला या तिन्ही क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त काम कुठे करायला आवडतं किंवा कोणत्या क्षेत्रात जास्त यापैकी रस आहे?
मला मी बेसिकली सिनेमा जगतो. मला ना तो सिनेमा म्हणजे बेसिकली काय आहे, की बऱ्याच गोष्टींची बरीच अभिरुची आहे. म्हणजे कोणाला सलमानचा आवडतो, कोणाला आमिरचा आवडू शकतो. म्हणजे प्रत्येकाची अभिरुची वेगळी असते सिनेमा बघण्याची किंवा नाटक बघण्याची किंवा कुठची कला म्हणजे काही मालिका बघण्याची. मला सिनेमा बघण्याची अभिरुची वेगळी आहे. म्हणजे मला वेगळ्या पद्धतीचा सिनेमा आवडतो, जागतिक दर्जाचा सिनेमा आवडतो. तर तो मला साकारण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी कसं असतं की मार्केट काय म्हणतं, लोकांना काय पाहिजे, लोकांना असं ठरवून ठेवले लोकांनी. म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये असो किंवा कोणी, की बाबा अशा पद्धतीचा सिनेमा. म्हणजे आधी जेव्हा मी सिनेमा करायचो तेव्हा लेखच चालली सासरला सारखा सिनेमा केला तरच लोक प्रेक्षक बघतील, नंतर ती प्रेम स्टोरी केली तर बघतील. तर अशा साच्यांमध्ये ना सिनेमा अडकत गेला बराचसा. विनोदी अशा पद्धतीचा सिनेमा केला तरच बघतील. पण इतर भाषेचे सिनेमे जर काही समृद्ध झाले तर त्यांनी उत्तम प्रयोग केले आणि उत्तम प्रयोग करून ते लोकांना ते आवडायला भाग पाडले. त्यामुळे ते सिनेमे चालू लागले किंवा ते लोकांनी एक्सेप्ट केले. काय मला वेगळ्या पद्धतीचा सिनेमा साकारण्याचं ऑलवेज एक हे असतं. मला मला माहिती आहे लोकांना काय आवडू शकतो, ही गणितं माझ्याकडेही आहेत. परंतु माझा प्रयत्न असतो की मला काहीतरी वेगळं कधी सादर करायचं. तर तो अजूनही तसा झाला असं म्हणता येणार नाही, कारण ते सोपं नाहीये. जरी मी दिग्दर्शक म्हणून, कारण त्यासाठी एक मोठी यंत्रणा, निर्माता भेटणं, करोडोचे इन्व्हेस्टमेंट असतात, त्याला ते इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी समजावणं असतं, त्यात आपण प्रामाणिकपणे सांगणं असतं. म्हणजे काहीतरी उगाच काहीतरी खोटं नाटं सांगून काही सिनेमा करणं नसतं. तर ते खूप हे आहे. पण मला सिनेमा करायला आवडतो आणि मला माझ्या डोक्यात अजूनही काहीतरी भन्नाट गोष्टी आहेत की त्या जर काही साकारल्या तर आयुष्यात असा एखादा कधी सिनेमा ठेवून जावा की आपलं लोक नाव की हा सिनेमा याने केला. तसा अजूनही मी म्हणत नाही की जरी 3 सिनेमे गेले तरी माझं तेवढं मी हे नाही म्हणत स्वतःला. तो सिनेमा झाला तर तो हे म्हणून. तर सिनेमा हा पहिली गोष्ट मला आवडतं लेखक आणि दिग्दर्शक म्हणून. आणि दुसरी गोष्ट नाटक हा मी कधीच व्यावसायिक रंगभूमी म्हणून कधी जास्त बघितलेलं नाही. नाटक ही माझी शिकण्याची भूमिका आहे. म्हणजे मी शिकतो का, मी का हे होतो, कारण नाटकामध्ये मी अपडेट होतो. मला काहीतरी एखादी गोष्ट असते की काही गोष्ट एक प्रयोग करायचा असतो. मला व्यावसायिक म्हणजे काहीतरी उड्या बिड्या मारणं असं काहीतरी नाटक करायला कधी आवडत नाही, मी ती करतही नाही. मला काहीतरी एक प्रयोग करायचा आहे नाटकासाठी, की एक असा विषय आहे की जो मला करून बघायचा आहे, जो मला त्रास आहे वैयक्तिक, की मला हा त्रास वैयक्तिक म्हणजे सामाजिक त्रास असेल, काही असेल, तो अशा पद्धतीने लोकांना सांगायचा की तो लोकांना भिडेल, तो क्रिटिक्स म्हणजे मान्य करतील त्या गोष्टीला मला किमान तो मला एक लेखक म्हणून माझा दर्जा जास्त वाढेल सिनेमापेक्षा किंवा ह्याने. कारण नाटककार ऑलवेज जास्त वेळ टिकतो जर उत्तम नाटककार असेल तर मी हे मानतो. तर हे नाटक मला एक प्रयोग करणं आणि त्या गोष्टीतून मला नाटक हे माध्यम खूप. आताही मी एक प्रायोगिक नाटक लेखन आणि दिग्दर्शनाच्या प्रोसेसमध्ये आहे की बरेच वर्ष मी केलं नाही सिनेमा आणि या गोष्टीमध्ये असल्यामुळे, पण आता मी करतोय येत्या 3-4 महिने. नाही, खरंच छान वाटलं ऐकून. तुम्ही येत्या 3-4 महिन्यामध्ये रसिक प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन भेटीला घेऊन येत आहे. नक्कीच अपेक्षा करते की ते एवढ्याच तुम्ही जेवढ्या रुचीने त्यांच्यासाठी बनवताय तेवढ्याच रुचीने तेही याच्यात आस्वाद घेतील. सर, तुम्ही मगाशी बोललात की जेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे वळलात तुम्हाला सपोर्ट मिळाला, तर काही जणांकडून तेवढा सपोर्ट नाही मिळाला. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या मनोरंजन क्षेत्रात काम करताना तुम्हाला कोणते चॅलेंजेस फेस करावे लागले, एक लेखक दिग्दर्शक तसंच इतरही नाती सांभाळत किंवा एक माणूस म्हणून? मला चॅलेंजेस म्हणजे कसं आहे की बेसिकली सुरुवात करताना बेसिकली मी इतरांसाठी पण आहे. म्हणजे घरचे अनेक अडचणी असतात, त्या अडचणींना हे करत मात देत. म्हणजे पहिली आर्थिक गोष्ट म्हणजे पटकन काय तुम्हाला पैसा येत नाही लगेच. तुम्हाला शिकण्यासाठी आजच्या काळात बरेच संस्था झाल्या. म्हणजे तुम्हाला जर लेखक दिग्दर्शक बनायचं आहे तर सुभाष घईच्या विस्लिंगूडमध्ये जा, 15-20 लाख रुपये द्या आणि मग तुम्ही तुमच्या अपर स्टेज तिथे पण तुम्ही दिल्याच्या नंतर परत शिका फ्रीमध्ये कोणाकडे सहाय्यक दिग्दर्शक होऊन किंवा काही करू. तर काही लोकांना ते परवडतं, तर ते काही लोक ते करायचे. मलाही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा FTI ला जाण्याची इच्छा होती, परंतु काही
गोष्टींमुळे त्या गोष्टी मला करता नाही आल्या, कौटुंबिक काही गोष्टी. कारण मला तो फोकस माझा होता की NSD-FTI, माझे बरेच मित्र NSD-FTI म्हणजे पास आउट आहेत त्याच्यामुळे, तर ती गोष्ट मला करता नाही आली. तर मला ते कशा रीतीने मी पहिलं पाऊल कसं टाकू, तर ते एक मोठं खूप चॅलेंज होतं. ते मला माहित नव्हतं आणि ते मिळालं. मी बराच संघर्ष केला तर एक कुठेतरी तुम्ही देवाने लिहिलेलं असतं, तुम्हाला ती संधी मिळते. तर ती तुम्ही कशी टिकवता आणि तुम्ही कसं ते कॅरी करता, तर ते संधी मिळाली आणि मग तिकडनं कामं सुरू होत झाली, कामं करत येईल. पण त्याच्यानंतर सुद्धा असं नाहीये की बाबा ते काम झालं म्हणजे सगळं संपलं. कामं मिळाल्याच्यानंतर मध्ये मध्ये कामच नाही. कधी कधी अशी झालं की 3-3, 4-4 वर्ष शांतही बसलेलो आहे. असे बसतात कलाकार, मीच एकटा नाही. म्हणजे आताही काही कलाकार तुम्हाला असं वाटेल खूप मोठे कलाकार आहेत, सेलिब्रिटी आहेत, पण 2-2, 3-3 वर्ष त्यांना कधी कधी कामही नसतं, तेव्हा त्यांना ते टिकवावं लागतं. काही लोक त्याच्यातून नैराश्यातून सोडून जातात, पण तरी सुद्धा काही लोक ते टिकवतात आणि ते पुढे नेतात. त्यामुळे अडचणी बऱ्याच आहेत आणि त्या अडचणी आपण कशा क्रॉस करणार आणि आपण काय केलं पाहिजे. आता तर खूप स्ट्रगल वाढलं, म्हणजे आधी तर काही चॅनल्स नव्हते, म्हणजे आता तर एवढा स्पॅन वाढलेला आहे, त्यामुळे आता एवढं कॉम्पिटिशन आहे. त्यात युट्यूब सारखे किंवा असे चॅनल्स झालेत, अशी माध्यम आलेत की सगळ्यांना वाटतं की आम्ही लगेच स्टार होतोय. तर तसं नाही की मेनस्ट्रीम मध्ये जर काम करायचं झालं तर ते घुसण्यासाठी खूप प्रयत्न, धडपड आणि ते करावं लागतं. मीही खूप स्ट्रगल केलंय. मी मध्ये मध्ये माझा पॅड एवढा बॅड, आताही मध्ये मध्ये बॅड पॅच असतो, पण ठीक आहे, शेवटी हेच करायचंय, दुसरं तर काही करूच शकत नाही ना. दुसरं काही करणारं करू शकत असेल, चला हे सोडून बाबा वडापावची गाडी टाकूया, तर ती नाही करू टाकू शकत. तर हेच करायचं तर मग इथेच टिकावं लागतं. तर ही जिद्द ठेवावी लागते. नाहीतर मग आपण बी प्लॅन पण रेडी ठेवावा लागतो कधी कधी, की बाबा हे नाही तर ह्याच्यावर दुसरं आपण काहीतरी करू. आता जसं मी एक दिग्दर्शक म्हणून काम करतो, तर मी एक लेखक म्हणून पण आहे. तर लेखक म्हणून मग मी मध्ये कार्टून नेटवर्कचे तुम्ही ऑगी अँड कॉक्रोचेस किंवा असे तुम्ही बरेच सिरीज ज्या बघितल्या आहेत, त्या बऱ्याच सिरीज मी जे हिंदी ट्रान्सलेशन दिसतं तुम्हाला, हिंदी डब, म्हणजे ते फ्री फॉर्म असतं, इंग्लिश मध्ये सारखं नसतं, ते तुम्ही तुमच्या स्वैर भाषेत तुम्ही लिहिता. तर ते बऱ्याच ऑगी कॉक्रोचेस, स्कूबी डू, अंकल ग्रँडपा, अशा ज्या मी कार्टून नेटवर्कच्या बऱ्याच गोष्टी असतात, त्यातल्या मी बऱ्याच गोष्टी मी लिहिल्या. तर ते ब्रेड अँड बटरसाठी मला कधी ह्या गोष्टी कराव्या लागतात, कधी मग एखादं काही कॉर्पोरेट एव्ही आले तर तीही करावी लागते. तर अशा काही गोष्टी डोक्यात ठेवून मग ते बॅलन्स करावं लागतं. कधी कधी असं होतं की आता मी दिग्दर्शक म्हणून मान्यता प्राप्त झालेलं इंडस्ट्रीमध्ये. मी असं आहे की इंडस्ट्रीतल्या सगळ्या म्हणजे कुलदीप पवार पासून अगदी एवढ्या जुन्या अभिनेत्यांपासून मी आताच्या सगळ्या नटांपर्यंत काम करू झालं. तर मी एक दिग्दर्शक म्हणून काम केलं तर एक स्टेप पायरी परत खाली करताना मला खूप त्रास होतो. अरे मी आता असोसिएट कसं करू, असंही होतं. पण कधी गरज झाली तर ती गोष्ट करावी लागते की बाबा आता सहाय्यक दिग्दर्शक कसं करू शकतो, पण ती कधी कधी करावी लागू शकते. अजूनपर्यंत मी केलं पण वेळ येईल तर तीही करावी लागेल. तर मी काहीतरी अशा गोष्टीने करून क्रिएटिव्हिटी करून तर ते बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करतो. सॉरी, खरंच तुमच्याकडनं ऐकताना यातनं कळालं की कसे स्ट्रगल्स असतात या क्षेत्रामध्ये. लोकांना काय काय बघावं लागतं, की बऱ्याच जणांना ही कल्पना नसते. कारण आज आपण बघतो की युट्यूब किंवा इंस्टाग्राम सारखे ऍप्स वगैरे आहेत जे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या देतात आणि बऱ्याचशा गोष्टी वाईटही असतात त्याच्यातल्या. बट तुमच्याकडनं कळालं की मेन स्ट्रीम मध्ये काय स्ट्रगल असतो, की इथे येताना किंवा इथे काम करताना काय काय आपल्याला बघा, एकावर डिपेंड नाही तर आपल्याकडे दुसरी एक गोष्ट असली पाहिजे. कारण आपण स्किल इथे असणं खूप गरजेचं आहे. अर्धवट आपण आता बघतो की बऱ्याचशा गोष्टी एकाच ह्याच्यावर लोक निर्भर असतात बऱ्याचशा क्षेत्रामध्ये, पण ह्या क्षेत्रामध्ये तसं नसतं. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. एक कलाकार असणं, तसंच एक लेखक असणं, एक दिग्दर्शक असणं. आज तुम्ही एक लेखक प्लस दिग्दर्शक आहात, सहाय्यक दिग्दर्शक आहात, नाटकं लिहिलेली आहेत. खरंच असं म्हणता येईल की तुम्ही वेगवेगळे अनुभव तुमचे आतापर्यंत घेतलेले आहात, शिकत आहात आणि आज ती संधी तुम्हाला इथे म्हणजे मला मिळाले की तुमचे सगळे ते अनुभव ऐकण्याची. कारण आज बघतो आपण की मनोरंजन क्षेत्राविषयी बऱ्याचशा ठिकाणी किंवा बऱ्याचशा बाबतीमध्ये गैरसमज असतातच, बरेचसे गैरसमज असतात. अगदी इझिली म्हणजे छोटे छोटे पण असतात की काय हे, ह्यांना काय कळतं, ह्यांना काय कळत नाही, असे पण शब्द किंवा अशी वाक्य उतरली जातात बऱ्याचशा ठिकाणी. मालिकांच्या बाबतीत, चित्रपटांच्या बाबतीत जर तो चालला तर त्याची खूप वावा होते. आता बरेचसे आधुनिक आत्ताच्या ह्या काळातले 2-3 वर्षाचे जे चित्रपट आलेले आहेत ते सुद्धा आले, फ्लॉप पण झाले
जे एकदम हिट झाले त्यातले काही चित्रपट कधी आले नाव पण लक्षात नाही, पण बरेचसे असे जुने चित्रपट आहेत ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे. यातून दिसून येतं की हे किती मेहनतीचं, किती जोखमीचं काम आहे आणि इतकं इझी नसतं जज करणं. तर सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही या दोन्ही क्षेत्रामध्ये काम करतात, म्हणजे लेखक प्लस दिग्दर्शक म्हणून, पण तुम्ही या दोन्ही क्षेत्राला वेळ कसा देतात? म्हणजे तुम्ही हे मॅनेज कसं करतात? कारण जेव्हा आपण एका लेखकाच्या दृष्टिकोनातून विचार करत असतो त्यावेळेला आपले विचार वेगळे असतात आणि एक दिग्दर्शक म्हणून काम करत असतो त्यावेळेला आपले विचार वेगळे असतात. पण तुम्ही कसं मॅनेज करतात? बेसिकली मी आधी लेखक आहे. म्हणजे माझी सुरुवात जेव्हा, म्हणजे मी जेव्हा सांगितलं मी एकांकिकावर जेव्हा सुरुवात केली जेव्हा करायला, म्हणजे जेव्हा आधी एक अभिनेता होतो मुळात. आता मी अभिनेते करत नाही. बरेच लोक बोलतात मी मालिकांमध्ये पण कामं केली आहे की अभिनय का करत नाही वगैरे, म्हणजे त्या लेवलला. तर जेव्हा आम्ही सुरुवातीला एकांकिका करतो तर लेखक कोण भेटायचं नाही. मी लेखकाकडे गेलो ना तर मग लेखक मानधन मागायचे की एवढं मानधन द्या. तर आणि तेव्हा इथून सुरुवातीची वेळ होती तर ते लेखकाला 200-250 काय, त्यावेळी ते 200-250 आता जास्त. तर ते आम्हाला मानधन द्यायला परवडायचं नाही मला स्वतःला. मग मी लेखन सुरू केलं आणि मग तो माझा प्रवास सुरू. आणि स्वतःला मला लेखक म्हणून सर्वात जास्त आवडतं लेखन करायला. आणि मी लेखक म्हणून सुरू झालो तेच मी जेव्हा सहाय्यक दिग्दर्शक करताना माझ्यातला लेखक चांगला होता, त्यामुळे लेखकातून माझा दिग्दर्शक डेव्हलप होत गेला. त्यामुळे जेव्हा मी माझी गोष्ट करतो तेव्हा तो मीच दिग्दर्शन करणार हे माझं क्लिअर असतं. म्हणजे मी सिनेमा बघतो तेव्हा लेखक दिग्दर्शक म्हणून माझा प्रवास सेपरेट चालू असतो. आताही काही गोष्टी असतो तर तो लेखक आणि माझ्यातला दिग्दर्शक हा एकत्र काम करत असतो. पण जेव्हा मी दुसऱ्या, आता मी काही गोष्टी लिहिल्यात त्या सपोज एक लेखक किंवा दुसरा एखादी गोष्ट, एक सिनेमा आला की बाबा ही गोष्ट लिहिशील का, तर तो लेखक म्हणून त्याची काय भूमिका आहे त्या दिग्दर्शकाची आणि किंवा त्या गोष्टीला काय गरजेचं आहे तर त्यानुसार तो एक लेखन करतो. त्यातही माझा एक दिग्दर्शकीय व्ह्यू असतो की तो सिनेमा कसा दिसणार, काय असणार, तो त्याच्यात प्लस असतो. एक दिग्दर्शक मी असल्यामुळे त्याचे प्लस पॉईंट लेखन करताना बरं पडतं आणि लेखक दिग्दर्शक म्हणून असताना लेखन करताना बरं पडलं. असे दोन्ही बाजूला ते सिमिलरली मला बरं पडतं. म्हणजे त्यामुळे मी लेखक असल्यामुळे ना मला आणि लेखक असल्यामुळे मला चांगल्या गोष्टी कळतात, काय चांगलं केलं पाहिजे. आणि मुळात मी समाधानी लेखक नाही, मी शोधक लेखक आहे. म्हणजे सारखा शोध घेत असतोय ना, हे बरोबर नाही, ही माती आहे, 4 लोकांना ऐकवणार, हे बरोबर नाही. त्यामुळे तो एक प्रवास चांगला उत्तम रीतीने ते दोन्ही लेवलला जातो. आणि दुसऱ्यांकडे जसे मी इतर सिनेमेही लिहिलेत काही दुसऱ्यांसाठी, ती प्रोसेस माझा एक लेखक म्हणून प्रोसेस असतो. तो त्या दिग्दर्शकाला काय हवंय अपेक्षित त्यानुसार मी त्याला ती गोष्ट त्याला देतो. किंवा मला जी गोष्ट पटत नसेल तर ती गोष्ट त्याला आम्ही ते संभाषण करून ती गोष्ट एका लाईनवर आणतो. खरंच तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात सर या क्षेत्राविषयी. कारण आज मी बघतेय की हे क्षेत्र, मनोरंजनचे क्षेत्र जे आपण बघतो, चित्रपट, मालिका, सिनेमे किंवा इतर काही गोष्टी, ड्रामाज वगैरे, नाटक म्हणा, किंवा हे बघताना आपण फक्त पडद्या समोरील कसरत त्या कलाकारांची बघतो, पण तुम्ही त्या पडद्यामागे किती ती गोष्ट लोकांपर्यंत इतक्या हृदयाला पोहोचण्यासाठी किती मेहनत घेताय दिसून येत आहे. हे आज कळते कुठेतरी की हे इतकं सोपं नाहीये की लोकांपर्यंत अशी गोष्ट पोहोचवणं जी त्यांनाही आवडेल आणि तुम्ही ज्याचा शोध घेताय ते शोधही तिथे पूर्णपणे कम्प्लीट होईल. तुम्हाला असं वाटेल की हे मी केलं आणि यातून मला समाधान मिळालं, एक लेखक म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून. हे खरंच खूप इझी अजिबात तर नाहीच आहे, मुळीच नाहीये. इट्स डिफिकल्ट. खरंच खूप हार्ड वर्किंग करताय तुम्ही आणि इतकी मेहनत तुम्ही घेताय. तुम्हाला नक्कीच पुढे आता सुद्धा यश मिळेल, पुढे पण तुम्हाला यश मिळतच राहावं अशी मी प्रार्थना करते. आमची टीमही करत राहील. सर तुम्हाला मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की ह्या क्षेत्रात आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा अविस्मरणीय क्षण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या क्षेत्रात कार्य करताना तुम्हाला स्वतःला वैयक्तिक, लेखक, दिग्दर्शक तसंच एक माणूस म्हणून एक आयुष्य यामध्ये या क्षेत्रात आल्यानंतर कसं वाटलं, एखादा असा क्षण जो तुम्हाला आम्हाला सांगायला आवडेल, व्यक्त व्हायला आवडेल? मग ह्या क्षेत्रात जे काही आतापर्यंत जे काही कारकीर्द, यश अपयश की जे काही अपडाऊन होऊन मी स्ट्रगल केलं त्यात असे बरेच क्षण आहेत म्हणजे नेहमीच डोळ्यासमोर राहतील. म्हणजे अनेक मिळालेली पारितोषिके आहेत. म्हणजे ज्यात बरेच मोठमोठी व्यक्ती लोक, म्हणजे कलाकारांनी ज्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते म्हणून त्यांना ते पारितोषिक मिळालं. जसे IIT ची स्पर्धा असेल, नाट्य दर्पणची स्पर्धा असेल,
तर ते सर्वोत्कृष्ट लेखक दिग्दर्शक म्हणून पारितोषिक मला मिळालं तर ते असेल, किंवा अनेक म्हणजे मला माझ्या चित्रपटाला म्हणजे बिग चल धरपकडला सर्वोत्कृष्ट सिनेमा, बिग FM सर्वोत्कृष्ट एंटरटेनिंग सिनेमा म्हणून अवॉर्ड मिळाला. म्हणजे मला त्याच्यामध्ये नॉमिनेशन होतं आणि नॉमिनेशन मध्ये सचिन पिळगावकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, आत्माराम धरणे आणि सतीश राजवाडे हे तिघही जण होते. म्हणजे तर तो एक स्क्रीन असं ना की पडद्यावरती दिसतं की सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नॉमिनेशन आहे, तर ती गोष्ट आहे. आणि मला सर्वात आवडतं समर एक संघर्ष माझा उत्तम प्रयोग होता. तो आता जास्त लोकांना बघायला मिळत नाही, त्याचं काही टेक्निकल काही इश्यू असल्यामुळे. उमेश कामतने खूप उत्तम काम केलेलं सगळं. माझ्या मनाचा सिनेमा आहे. तर तो सिनेमा एकदा असाच स्क्रीन करताना एका व्यक्तीला आवडला आणि तो बोलला की मला सिनेमा हिंदीमध्ये करायचा आहे आणि राजेश खन्नांना घेऊन करायचं आहे. आणि त्याला स्क्रीनिंग करायसाठी तिथे मला बोलवलेलं आणि राजेश खन्ना साहेब होते तिकडे आणि मी एकदम असा तरुण पोरगा, अच्छा आपने डायरेक्ट किया है, देखते लुंगी घालून आलेले. राजेश खन्नाने बघितला सिनेमा आणि नंतर मिठी मारली मला, बहुत बढिया सिनेमा आहे. तर तो सिनेमा हिंदीत होणार होता, पण काही कारणास्तव असतं ना की ती गोष्ट नाही झाली. पण राजेश खन्ना साहेबांनी जी काही मिठी मारलेली आणि मला की तो सिनेमा, त्यावेळेला हिंदीतले काही लोक बरेच झालेले, तो सिनेमा झाला नाही. पण सर्वात मोठा सुपरस्टार त्यांनी हा माझा सिनेमा पाहिला, तर तो माझ्या आयुष्यातला एक असाच एक क्षण आहे. गोविंदाजी बरोबर मी 2 तास असाच एका गोष्टीसाठी डिस्कस करायला गेलेलो. माझे त्यांचे सेक्रेटरी माझे चांगले परिचयाचे झालेले, मला गोष्ट सांगायची होती गोष्ट. तर त्यांना एक गोष्ट मी 2 तास अशी नरेट करत होतो, ते माझ्याशी बोलत होते मराठीत. तर असे बरेच क्षण आहेत की ते मला आठवत की मी महेश कोठारेंबरोबर काम केलं, नितीश भारद्वाजांबरोबर काम केलं, करण राजन, ही मातब्बर लोक आहेत. मी इंडस्ट्रीतल्या सगळ्या म्हणजे कुलदीप पवार, मी ज्यांचे सिनेमे आपण लहानपणी पाहून मोठे झालो, रमेश भाटकर, विजय चव्हाण, भरत मकरन, संजय, हे सगळी तर आहेतच सगळे किंवा आता. तर ह्या सगळ्या लोकांबरोबर मी सोबत काम केलं. त्यातली बरीच लोक आत्माराम धरणे नावाने मला ओळखतात. तर ठीक आहे, जे काय आयुष्यातलं असेल, पण ठीक आहे, हे नसेल थोडी काही असं तसं मी कधी म्हणू शकतो की तर ती अचिव्हमेंट आहे आणि ते खूप समाधान. आणि एक तर सर्वात मोठं समाधान तेच आहे की एका मोठ्या पडद्यावर दिग्दर्शक आत्माराम धरणे 70 MM दिसणं म्हणजे ह्याच्यासारखा आनंद आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे कधीच नसतो. जेव्हा एका मोठ्या स्क्रीनवरती माझंच बिगिनिंग टायटलला नाव कधीही जेव्हा येतं, कुठच्या यायला असेल, मी लेखक असेल, दिग्दर्शक असेल, मला खूप आनंद होतो की बिगिनिंग टायटल मध्ये माझं नाव येतं. खरंच एकदम मला पण ऐकताना एक वेगळाच एक्सपिरियन्स असा वाटला. कारण तुम्ही जे सांगताय हे तुम्ही जे आता म्हणताय की तुमचा हा जो कलाकारांबरोबरचा एक्सपिरियन्स आहे, ऍक्च्युली पडद्यावर सगळेच लोक त्यांची ऍक्टिंग बघतात आणि त्यांना आवडते, बट प्रत्यक्षामध्ये त्यांच्यावर बसून एखाद्या गोष्टीवर एक पर्टिक्युलर सब्जेक्टवर डिस्कशन करणं ही फार वेगळी गोष्ट आहे. त्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे आणि तुम्हाला तो मिळाला. आणि ते पण तुम्ही सांगताय राजेश खन्ना सरांना तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे त्यांनी तुम्हाला मिठी मारली, हे एक्सपिरियन्स म्हणजे मला असं वाटतं कधी कधी मी तिथे असायला हवं होतं, मला बघायचंय. पण खरं सांगू मी खूप एक्सायटेड झाली जेव्हा तुम्ही हा क्षण मला सांगितलं की त्यांनी तुम्हाला मिठी मारली, त्यांना तुमची गोष्ट ही आवडली. तर मला एक छोटासा हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही समर एक संघर्ष ही जी नाटक किंवा हा जो हे केलेला आहे, मला यातलं एवढंच जाणून घ्यायचंय की तुम्ही हे सगळं करत होतं, तुमच्या डोक्यात जेव्हा हा विचार आला त्यावेळेला तो प्रसंग कसा होता तुमच्या आयुष्यात, जेव्हा तुमच्या मनातली कल्पना आली प्रत्यक्षात उतरून, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं? माझा मित्र आहे योगेश गवस, मी त्याच्यामुळेच ही गोष्ट झाली की त्याला एक अपंग व्यक्तीवरती, फिजिकली चॅलेंज व्यक्तीवरती सिनेमा करायचा होता. आणि ती गोष्ट खूप भन्नाट आहे की फिजिकल चॅलेंजचं आयुष्य स्ट्रगल संघर्ष सगळं आहे. तो कशा पद्धतीने लॉयर होतो आणि त्याच्यासमोर एक केस येते की ज्याच्यामधला अॅक्युज जो आहे तोच आरोपी जो आहे तोच एक अपंग मुलगा आहे आणि तो सरकारी पक्षाचा वकील असताना त्याच्या विरुद्ध तो केस लढतोय. तर तो एक वेगळा ड्रामा होता. तो उमेशचा पहिला सिनेमा होता. उमेशने खूप मेहनत घेतली, त्याला म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेता पारितोषिक मिळालं. आम्ही सगळ्यांनी त्याच्याबरोबर ती हे घेतली. माझा मित्र होता
दीपक जाधव म्हणून, तो अपंग होता, तर त्यांनी मग ते कॅलिपर घालून चाललं, ती ट्रायसिकल करणं, आणि आम्ही ती खूप मेहनत घेतली त्या सिनेमावरती. आम्ही एवढी मेहनत घेतली, ती मेहनत दिसली शेवटी, आणि त्याच्यामुळे तो लोकांनी तो पाहिला. म्हणजे शेवटी एखादी एक टीम मेहनत घेते ना, त्याच्यातून ती गोष्ट होते, आणि तो लोकांनी पाहिला. बऱ्याच पत्रकारांनी तो सिनेमा पाहिला, बऱ्याच लोकांनी मला आत्माराम धरणे म्हणून मला रेकग्नेशन दिलं, उमेशला मोठं एक रेकग्नेशन मिळालं, उमेश कामतला. त्यामुळे तो एक पहिलाच सिनेमा होता, आणि त्याची जी प्रोसेस ते मी अवर्णनीय. म्हणजे मी एवढ्या वेड्यासारखा काम करायचो दिवस रात्र, की मला हेच पाहिजे, मला असाच शॉट पाहिजे, मला असंच पाहिजे. आणि हे सुद्धा असं करताना सुद्धा कसं, मराठी सिनेमा मुळात करताना प्रचंड लिमिटेशन्स असतात. तुम्ही म्हणात की यार मराठी सिनेमा असं, हिंदी लोक करतात तेव्हा त्यांच्याकडे करोडोचे बजेट असतात. मराठी सिनेमा करताना एवढा पैसा आहे बाबा, एवढ्यातच बसवा, आणि त्याच्यात तुम्हाला उत्तम क्रिएटिव्हिटी करणं, ही आपल्याला कळतं. म्हणजे सिनेमा कधी कधी फसतो, मी ते दिग्दर्शक जाणून बुजून फसवत नाही. म्हणजे कधी कधी काही त्यांच्या अपुऱ्या क्षमतेने पण होतं, पण काही काही चांगले दिग्दर्शक फसतात. कारण ते जे असतात की ती साधन सामुग्री किंवा तो पैसा त्या गोष्टीचं समोरून नाही मिळाला, उपलब्ध नसतील, तर मग गोष्ट त्या पद्धतीने एक्झिक्यूट होणारच नाही ना. तुम्ही हिंदीचे तुम्ही करोडोचे सिनेमे बघणार आणि मराठी बघताना तुम्हाला असं वाटतं रे हा हिंदी, आणि कंपॅरिझन करताना बजेट तुम्ही 1 करोड ठेवणार आणि तिकडे 20-30 करोडचा सिनेमा असणार, ते शेवटी होतच ती. मग शेवटी कंटेंट वरती सिनेमा जातो, कथेवरती सिनेमा मराठी बनतो. नाही, तुम्ही जे सांगितलं ती अतिशय महत्वाची माहिती आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की कंपॅरिझन ही गोष्ट आहे कुठेतरी केली जाते, हिंदी सिनेमा मराठी सिनेमा म्हणा ह्याच्यावर. पण लोकांनी मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की कथा काय आहे. आपण आपल्या आयुष्यातली पात्र म्हणा किंवा आपल्या आयुष्यातल्या साम्य घटना त्या कशा घडल्या त्या तिथे जोडायला जात असतो खरं तर बघायला गेलं. पण दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून ते काय आहे किंवा लेखकाच्या दृष्टिकोनातून त्याला आपल्याकडे काय पोहोचवायचं हे जेव्हा आपण जाणून घेऊ त्याविषयी, त्यावेळेलाच ते खरं आपल्या मनाला भिडणार ना. तुम्ही जे सांगितलं ते खरंच खूप महत्वाचं आहे. कारण आता तुम्ही जे म्हटलं की आपल्याकडे एवढा पैशाने आपण ह्याच्यातच केलं पाहिजे, ही ऍडजस्टमेंट नाहीये. बट हे कसं आहे की आपल्याकडे जे आहे, म्हणजे आपल्याकडे जेवढी साधनं आहेत त्याच्यात उपलब्ध साधनांमध्ये एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो आणि ती लोकांच्या मनापर्यंत पोहोचते, तेच खरं यश असतं ना. आणि तुम्हाला ते यश, तुम्ही अपार त्यामध्ये मेहनत घेत असता ते पोहोचवण्यासाठी, ती दिसून आली या सिनेमामधनं. आणि मला एक सांगायचं असं आहे की तुम्ही जेव्हा ह्याच्यातला एक सिक्वेन्स सांगितला की समर स्वतः अपंग व्यक्ती असून एक लॉयर झाले, सरकारी लॉयर, आणि नंतर त्यांना जी केस मिळाली, जी अपोजिट साईडला व्यक्ती ज्याच्या विरुद्ध ते लढत होते ती केस, ती जी व्यक्ती होती ती सुद्धा अपंग. म्हणजे किती भावना त्याची असेल की एकीकडे त्याला असं पण वाटत असेल की ही व्यक्ती माझ्यासारखी जाईला पण काहीतरी नाईलाज असेल ना, आणि दुसरीकडे नाही, आपण एक वकील म्हणून आपण विचार केला पाहिजे. म्हणजे किती भारी भन्नाट सिक्वेन्स आहे. म्हणजे लोकांच्या मनाला, प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की दोन्ही बाजूला तो अडकतो, इकडे आनंद तिकडे वीर होतेच त्याची. आणि किती तुम्ही एक सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. मला खरंच खूप मी एक्सायटेड आहे, मला बघायचं आहे आता पिक्चर आहे, मी बघणार आहे. आणि सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की सर मला आवाज येतोय तुम्हाला? हा, येतोय. ओके. आताची तरुण पिढी जी मनोरंजन क्षेत्राकडे वळू पाहते, ह्या क्षेत्रामध्ये लेखक म्हणा किंवा ऍक्टर म्हणा, एक प्रकारे काही ना काहीतरी आपलं करिअरची सुरुवात करते. पण तुम्ही त्यांना लेखक व दिग्दर्शक म्हणून किंवा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून, तसंच एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? बेसिकली काय माहिती, आता बरीचशी म्हणजे आता की आधीही ग्लॅमर म्हणून जेव्हा तुम्ही बघायला येतात ना की फुल चकाचक आहे इंडस्ट्री, इथे गेल्यावरती खूप नाव होईल, खूप पैसा मिळेल, या गोष्टीने जो कोणी येतो ना, तर ते पहिलं म्हणजे ती डोक्यातून काढलं पाहिजे. तर ते जर डोक्यात ठेवून आलं ना की हे आधी म्हणजे मेहनत, तुम्हाला जर या गोष्टीत करायचं आहे, जर तुम्हाला अभिनेता व्हायचं आहे, जर तुम्ही ठरवलं लहानपणी की जसं की मी चांगलं बोलते, मी स्वतःचा स्वतः आधी स्वतःला कळतो मुळात की मी चांगलं वक्तृत्व करते, मला चांगलं लेखन कळतं, मला चांगलं वाचन मी चांगले वाचते, मला चांगले सिनेमा कळतात. जेव्हा स्वतःचा शोध स्वतः एक व्यक्ती करतो आणि त्याला असं वाटतं ना की अच्छा मला एक क्षेत्र खुणवते, मी करू शकतो, मला हा अभिनेता आवडतो, म्हणजे नुसतं कुठतरी नाटक बघितलं आणि हा काहीतरी उड्या मारतो आणि मी पण उड्या मारू शकतो अशातला भाग नाही. तर तुम्हाला ती गोष्ट कळली की बाबा हा हे काहीतरी वेगळं आहे आणि मला ह्याच्यातला शोध आणि मला ह्यातला रीच काय,
मला बनायचं काय मुळात. तुमचा आयडियल आहे ना तो खूप चांगला पाहिजे, काहीतरी डाऊन लेवलचा आयडियल ठेवून फायदा नाही. आयडॉल तुमचा खूप काहीतरी मोठा पाहिजे की यस, की तो जो अभिनेता आहे त्या दर्जाचा जो अभिनेता आहे, व्यावसायिक वगैरे ते डोक्यात सलमान बनायचं आहे, सलमान सारखी बॉडी करायची आहे असं ठेवून तुम्ही नुसते मग बॉडी बिडी करणार काहीतरी आणि मग फोटो काढणार आणि मग तुम्ही पाठवणार, किंवा ज्या हिरोईन्स चांगल्या नटून बिटून आपले फोटो काढतात आणि ज्या दिसतात मग आपण पण तसे हिरोईन सारखे कपडे घालणार आणि ते करणार, तर तसं होणार नाही. पहिलं तर तुम्हाला स्वतःला तुमची स्वतःची क्षमता, तुमचं वाचन, तुमचं अभिनय क्षमता ही सुधारवणे गरजेची आहे आणि तुम्हाला त्या मार्केटमध्ये प्रूव्ह होणं गरजेचं आहे की त्या सगळ्या कलाकारांमध्ये, आणि त्यासाठी खूप संघर्ष आहे, तुम्हाला ते इझी होत नाही. आजच्या क्षणी बरीच नाट्य शिबिरं म्हणजे व्यावसायिक आणि बिकाऊ नाट्य शिबिरे आहेत की जे उल्लू बनवतात की आम्ही अभिनय शिकवतो, आम्ही हे करतो वगैरे. तसं नाही आहे ते. त्यासाठी तुम्हाला 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्षाचा प्रवास आहे. तुम्हाला त्यातून फक्त ओळख होते की असं असा अभिनय आहे की असं आहे ती ओळख, त्याच्यातून तुम्ही अभिनेता घडत नाही. तो तुम्हाला प्रवास करावा लागतो तेवढा, सतत तुम्हाला ते वाचन करावं लागतं, सतत बघावं लागतो हा अभिनेता कसा करतो, त्यातली डेप्थ काय, ह्या कलाकाराची डेप्थ काय, हा लेखक डेप्थ किती खोलीने लिहितोय. आज कोकणातले किती साहित्यिक तुम्हाला माहिती असेल, किती उत्तम दर्जाचं साहित्य कोकणातलं आहे. पण बऱ्याच लोकांना ते कलाकार म्हणतात पण आपल्या भूमीचं साहित्यच माहित नाही. तर ह्या खोलीवर गेल्याच्या नंतर तुम्ही एक उत्तम कलाकार, आधी उत्तम प्रेक्षक व्हा, माझं म्हणणं आहे. कलाकार तुम्ही नंतर व्हाल, पण आधी उत्तम प्रेक्षक व्हा, उत्तम काय म्हणतात ते रसग्रहण करा प्रत्येक गोष्टीचं. तर त्यानंतर तुम्ही कलाकार घडण्याची तुमची प्रोसेस आपोआप सुरू होते आणि मग तुम्हाला पेशन्सने टिकावं लागतं. हा येणार, अडचणी येणार, मला संधी मिळणार नाही, पण मी सातत्याने ती गोष्ट करत जाईल, धडपडत करायला का तुम्हाला जर पाहिजे सुरुवातीला संधी तर ती अचीव कर. नाही तर तुम्ही काय करता, तुम्हाला काय कलाकार, बरेच लोक काय करतात, कलाकार काय येतात सिनेमात कुठेतरी मग पासिंग रोल देतात, मागून पुढून जातात, 1-2 नरसी वाक्य बोलतात, निघून जातात. त्याला कलाकार म्हणता येणार. तुम्हाला बनायचं आहे तर मेन स्ट्रीमचा कलाकार बना किंवा त्या लेवलला जा, असं माझं ऑलवेज म्हणणं आहे. आणि म्हणून खूप अभ्यास करणं गरज आहे. मी लेखक बना, दिग्दर्शक बना किंवा अभिनेता बना, तर अभ्यास. आणि आता बऱ्याच संस्था आहेत म्हणजे ललित कला केंद्र किंवा ज्या तुम्हाला ते 3-3, 4-4 वर्ष या गोष्टीवरती घासतात, तुम्हाला प्रिपेअर करतात आणि मग तुम्ही करता. म्हणजे आता नशिबाने आता ते BMM वगैरे बरेच काय काय कोर्सेस झालेले आहेत, तुम्हाला इंडस्ट्रीत किमान त्याची ओळख चांगली होते. मी कोणी फसवत नाही, किमान तुम्हाला त्या क्षेत्राची नीट अभ्यासपूर्ण ओळख होते. खरंच तुम्ही छान मार्गदर्शन केलंय आताच्या तरुण पिढीला जी या क्षेत्राकडे जाऊ इच्छिते. कारण आज आपण बघतो की सोशल मीडियाच्या नादाला लागणारे असे बरेचसे मुलं असतात जे ते बघतात आणि मग आपल्याला म्हणजे एक प्रकार एकमेकांना कॉपी करणे थोडंसं ट्रेंडिंग झालेलं आहे की त्याने काहीतरी केलं, मग आपण स्वतःची आयडिया एक वेगळी घेऊन येऊन स्वतःला सिद्ध करणं, त्यासाठी करावं लागणार सर हा खूप वेगळा असतो. तुमच्या या सांगण्यानं माझ्या मते त्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला एक मार्गदर्शन मिळालं असेल की जी या क्षेत्राकडे जाणार आहे, जिला एक दिग्दर्शक, लेखक किंवा एक नटी बनायचं, एक नायक बनायचं आहे, तर त्यासाठी काय मेहनत घ्यावी लागेल हे तुम्ही सांगितलेलं आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे सर की तुम्ही जे आता म्हटलात तुम्ही स्वतःचा शोध स्वतः घ्या, स्वतःच्या याच्यात सतत अभ्यास करा, या क्षेत्रात जिद्द आणि चिकाटी लागतेच. पण आता जी आधुनिकता होत चाललेली आहे या क्षेत्रामध्ये, जसं की युट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर आणि त्याच्यात फेसबुक, तर तुम्ही याविषयी काय सांगाल? ह्याचा योग्य वापर होतोय की नाही कला क्षेत्रामध्ये? बेसिकली मी स्वतः टाळतो ही गोष्ट. टाळतो म्हणजे असं मला काय, बेसिकली माझ्या विचारच असतो. मी बऱ्याच ग्रुपवरती आहे, मी ग्रुपवर कधी एक्झॅक्ट, मी ग्रुपवर कधी ऍक्टिव्ह पण नसतो. मी कधीच मी माझ्या कामाच्या ह्याच्यामध्ये असतो. त्यामुळे माझाही प्रॉब्लेम होतो की तो टच ठेवणं पण गरजेचं आहे आता कारण आजचा काळ आहे तो. मी असं म्हणत नाही, पण त्यात वाहवत पण जाणं गरजेचं नाहीये की नुसतं आपलं तेच करा ट्विटर आणि हे, कारण ते आपलं बाकीच्या गोष्टीकडे पण राहणं गरजेचं आहे. एक क्षेत्र खऱ्याच अर्थाने मी चांगलं वाईट म्हणणार नाही, पण युट्यूबर्स काही चांगले झाले, ते चांगले कंटेंट पण घेऊन येत आहेत. मी कोकणातले पण काही लोकांचं काम बघतोय असं
की ते चांगलं प्रामाणिक गोष्ट करतात आणि एखादी गोष्ट नुसतं योग्य प्रामाणिक लेवलला आणि पण ती टेक्निकली जरा साऊंड होणं गरजेचं आहे, पण त्यांचं गोष्ट कंटेंट प्रामाणिक आहे, तर त्यामुळे तो एक रीच मिळतोय त्यांना. बघा कसं आहे, काही लोकांना तसा प्लॅटफॉर्म पण मिळत नाही, इंडस्ट्री स्ट्रगल करावं लागतो, कारण इंडस्ट्रीत पण काही लोकांच्या लॉबिंग आहे, सहज तुम्हाला एंट्री मिळत नाही, घासावी लागते. अशात आता ही काही माध्यमं जी आलेली आहे, इन्स्टा असेल, युट्यूब असेल, त्याच्यातून तुम्हाला प्रसिद्धी मिळते, पण तुम्ही ती प्रसिद्धी कशा पद्धतीने घेता हे पण चांगलं आहे ना. चांगल्या कंटेंट मधून जर घेत असाल ना, तर ती खरंच मला हे वाटतं, म्हणजे नुसतं मिरवत किंवा काहीतरी कॉपी करून करण्यात ते ठीक आहे, मग मिळतं त्या. मी कधी आपलं स्क्रोल करून बघतो आणि मी एक आहे आज हे म्हणून सोडतो. पण काही लोक चांगलं कंटेंट घेऊन येतात, युट्यूब मध्ये असेल किंवा काही शॉर्ट्स म्हणून, व्हिडिओ शॉर्ट म्हणून चांगला संदेश घेऊन, आणि बरं आहे, चांगलं आहे, त्या लोकांना किमान त्यांचा ऑडियन्स तर आहे ना, ही चांगली गोष्ट आहे. तर मला ती त्या क्षेत्र किंवा ह्या गोष्टीला कधी मी नाकारत नाही की इव्हन मी आतापर्यंत युट्यूब किंवा ह्याच्यामध्ये नाही आहे, कारण ते सगळं ह्या गोष्टीमध्ये बराच प्रयत्न करतोय, हे विचार करतोय काहीतरी चांगला कंटेंट घेऊन मी येईन नक्कीच जे मराठी ह्याच्यासाठी. पण बघू, पण काही करू शकत नाही, म्हणजे आता काहीतरी लागलंय रील आणि नाचत बसा, कच्चा बदाम वगैरे, तर ते नाही. चांगलं काहीतरी गोष्ट करून आणलं तर ती गोष्ट म्हणजे स्वतःला पण समाधान पाहिजे, नुसतं आपलं काहीतरी ऑडियन्स आणि व्ह्यूअर वाढून फायदा काय. बरोबर आहे सर. आता तुम्ही म्हटलात की तुम्ही युट्यूबवर वगैरे दशावतार म्हणा किंवा ह्याच्याविषयी तुम्ही रिलेटेड आहात, तुम्ही बघितलेलं आहे, तुम्हाला थोडीशी त्याच्याविषयी कंप्लेंट आहे, पण मला तुम्हाला त्याच्याविषयीच एक प्रश्न विचारायचा आहे की दशावतार ही कोकणातील पूर्वंपार चालत आलेली कलेची परंपरा आहे. आम्हाला म्हणजे आमच्या टीमला असं कळालं की आपण दशावतार या विषयावर एक डॉक्युमेंटरी बनवली किंवा बनवताय अजून तुम्ही, तर त्याविषयी आपण काय सांगाल आम्हाला? बेसिकली ना, मला माझा एक संकल्प, माझी वेगळी संकल्पना आहे जी लोककलेवरती आधारित आमचं काहीतरी रिसर्च चाललंय माझ्या टीमचं आणि काहीतरी. तर मला असं वाटलं की दशावतार हा प्रकारावरती गोष्ट करावी. त्यावेळेला मी बरीच पुस्तकं वाचली त्या संदर्भात, म्हणजे मुंबई मी आधी पूर्ण वाचन केलं त्या गोष्टीवरती की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, की ते बऱ्याच त्या गोष्टी आहेत की इतिहास वगैरे तो सगळा तो आधी मी अंडरस्टँड केला. आणि मग कोरोना टाइम होता, आम्ही सगळेच घरी रिकामी काही करत नव्हतो. तर माझा मित्र जयेंद्र घोसाळकर म्हटलं की मला असं वाटतं की दशावतार या गोष्टीवरती करूया. तर तर त्यालाही आवडलं आणि मग मी ठरवलं की दशावतार करूया म्हणून. तर त्यावेळेला एका वर्ष लॉकडाऊनच्या वेळेला, मागच्या वेळेला मी आलेलो, आम्ही सगळी टीम आलेली कोकणात आलेली, म्हणजे मी आधी एकटा आलेलो आणि मी आपली बतियेची यात्रा, आपली वेंगुर्ल्याची जत्रा आहे मानसेश्वरची, ती थोडीशी कव्हर केली आणि दुसऱ्या दिवशी माझी टीम येणार होती, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. पण कोकणात परत लॉकडाऊन जाहीर झाला काहीतरी, जिल्हा बंदी वगैरे. तर मी माझ्या टीमला सांगितलं येऊ नका आता, मी पण जे काय कॅमेरा वगैरे आणले ते घेऊन निघतो. मी निघालो. पण तरी सुद्धा एक वर्ष आमच्या डोक्यात चाललेलं होतं की करायचं. मग ह्या वर्षी आम्ही आलो, आमची टीम, आणि ती डॉक्युमेंटरी केली. या डॉक्युमेंटरीमध्ये बालावलकर दशावतार नाट्य मंडळ, पारसेकर दशावतार नाट्य मंडळ, नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ, या चारही संस्थांनी जी काही मला मदत केली, तर मी त्यांचे खूप खूप आभार, म्हणजे प्रचंड आभार. त्याच्यामुळे मी ही डॉक्युमेंटरी केली. मला अजूनही ती पूर्ण झाली अशी वाटत नाही, की मला झाली आहे, लोकांना ती मला आता आवडते, पण मला अजून ते असं नाही, कारण मला एक चांगल्या मोठ्या लेवलला डॉक्युमेंटेशन करायचं होतं त्याचं, एक पूर्ण दशावतार या गोष्टीबद्दल, की खूप जुन्या कलाकारांच्या हे वगैरे सगळं करून त्या गोष्टी करायच्या आणि ते दर्जेदार लेवलला करायचं होतं. म्हणजे नुसतं आपल्या काय मोबाईल कॅमेरावरती नाही, आम्ही अख्खी प्रोफेशनल सेटअप घेऊन आलेलो अख्खं. पण 4 दिवस मी शूट केलं आणि खूप चांगलं, मला ओमप्रकाश चव्हाणनी खूप यांनी चांगला सपोर्ट केला, आणि चारुहास मांजरेकर यांनी पण खूप उत्तम मला सपोर्ट केला. आपले दशावतार म्हणजे बरेच कलाकार आहेत, त्यांची मी आता नावं सांगू शकत नाही, एवढी म्हणजे 4 नाटकं मी शूट केली
त्याचे इंटरव्ह्यू शूट केले आणि त्याच्यातून जो काही प्रकार सांगायचा तो प्रयत्न केलाय. आता बघू, आता ते आताच तो झारखंडचा फिल्म फेस्टिवल होता, म्हणजे त्यांचा गव्हर्नमेंटचा फिल्म फेस्टिवल होता, त्या ठिकाणी कालच ती स्क्रीन झालेली आहे आणि चांगला रिस्पॉन्स होता. ती अजून मराठीच आहे, मला ती इंग्लिशमध्ये करायचं माझा तो त्याचं प्लॅन आहे, कारण तो सगळ्या लोकांवरती पोचावा. फक्त एवढंच सांगेन की बरेच लोक फक्त युट्यूबवर करतात, मला माहित नाही युट्यूबवर टाकायचं की नाही, मला ही गोष्ट नव्हती. मला काहीतरी चांगलं दर्जेदार गोष्ट करायची होती आणि ती आता मी ती केलेली. आता पुढे बघू त्याच्या गोष्टीचं काय होतं. परंतु मी खरंच यासाठी म्हणजे दशावतार नाट्य मंडळाचं आणि त्या कलाकारांचं आणि त्या खरंच त्या म्हणजे ती कला बघून मला नॉन महाराष्ट्रीयन लोक आलेली, ती वेडी झाली. म्हटलं अरे क्या क्या ये कलर्स है यार, इसके ऊपर कुछ करना चाहिए, आत्माराम इसके ऊपर फिल्म करो. तर तो आता मागे लागलाय की आपण दशावतारावरती काहीतरी फिल्म करूयाच. म्हणजे तो बोलतात अरे असा नाही, तू म्हणाला म्हणते मला चित्रपटाची कथा जरा नीट दिसू दे. ती गोष्ट कथा तर अशी कशी किती दिसतील, पण ती त्या मार्केटपर्यंत, इंटरनॅशनल मार्केटपर्यंत तो भिडेल असा सब्जेक्ट कसं होईल असे चाललंय. तर तोही मला मागे लागला की आत्माराम हे बघू, आपण ह्या सगळ्या लोकांना घेऊन आपण करू. तर मी किती कलाकार असेल, म्हणजे मला स्वतःला सांगतो, मला असं वाटतं मी किती कलाकार असेल तरी मी स्वतः म्हणलं तरी मी अभिनेता आहे, मी केलेच बऱ्याच, पण त्या ठिकाणी मी उभा राहू शकत नाही, तेवढी माझी क्षमता नाही अभिनेता म्हणून. एवढं मात्र हे वाटतं. त्यांना वंदन करतो मी त्या कलाकारांना. नाही, खरंच खूप छान वाटलं तुमच्याकडनं हे अनुभव ऐकताना दशावताराविषयी. पण मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की एक कोकणाची परंपरा आहे दशावतार, पण दशावतार आणि नाटक ह्यात नेमका फरक काय? मुळात दशावतार हे लोकनाट्य किंवा फोक किंवा स्पिरिच्युअल ड्रामा आहे, आध्यात्मिक ड्रामा, जो काला 800 वर्ष जुनी परंपरा आहे की म्हणतात ती त्या पद्धतीने ती चालत आलेली. तर त्यानुसार ते पौराणिक नाटक आणि नाटक आणि तो नुसता दशावतार नाही, म्हणजे बऱ्याच कला, भारूड असतील किंवा बंगालचे असतील, हा बऱ्याच परंपरा त्या तिकडनं तशा चालू झाल्यात, त्या तशा चालत झाल्यात, त्या लोकांना एंटरटेन करत आल्यात, मनोरंजन देत आल्यात, त्याला सामाजिक संदेश किंवा आध्यात्मिक संदेश, चांगलं कसं वागावं किंवा देवा भक्तिपाठ कसा करावा असा संदेश देत आले. नाटक ही मुळात वेगळी संकल्पना आहे, जी आपली विष्णुदास भावेंनी वगैरे ती गोष्ट लोकांना एंटरटेन करण्यासाठी किंवा लोकांना हे करण्यासाठी ते नाटक हा प्रकार आला. मग नाटकाचे पण नंतर विविध प्रकार झाले, रिअलिस्टिक नाटक, नॉन रिअलिस्टिक नाटक, प्रायोगिक नाटक, किंवा नाटकांमध्ये पण बरेच नंतर तो शोध किंवा तो अभ्यास होत गेला. नाटकामध्ये पण बऱ्याच प्रकारचा मग तो शोध आला. त्यामुळे हा मोठा फरक आहे. नाटक म्हणजे आपण स्टेजमध्ये असो किंवा त्याचा वावर असो, लिखित असतं मुळात, सगळ्या गोष्टी आधी ठरलेलं असतं, काय करायचं कसं करायचं. दशावतार हा पूर्णपणे इम्प्रोवाइज ड्रामा आहे, त्यामुळे तो खूप वेगळा ड्रामा आहे. आणि मुळात ते लोकनाट्य, नाटकामध्ये पण लोकनाट्य प्रकार आहे, पण तो एक वेगळा नाही, तमाशा प्रकारचा, तो लोकनाट्य प्रकार झाला. नाटक हे वेगळं. सर, मगाशी तुम्ही म्हटलात की कोरोनाच्या काळामध्ये, म्हणजे तुम्ही जेव्हा इथे ह्या डॉक्युमेंटरीवर किंवा या दशावतारावर जेव्हा तुम्ही एक शूट केलं, पण तुम्हाला नंतर कोरोनामुळे एक अडचण आली, जिल्हा बंदी वगैरे झालं, तर मला आता त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की कोरोनाचा परिणाम आज बऱ्याच क्षेत्रावर झालेला दिसून येतोय, पण आपल्या मनोरंजन क्षेत्राला जेव्हा त्याची झळ लागली तेव्हा रंगकर्मी आंदोलन सुरू झालं. पण आता हे आंदोलन काळाची गरज बनले असं तुम्हाला वाटतं का? तुमचं याबद्दल मत काय? कसं आहे, बऱ्याच संस्था आहेत तशा ज्या कलाकारांच्या गोष्टीसाठी, म्हणजे आमच्याच याच्यासाठी चित्रपट महामंडळ असेल, मराठी नाटकांसाठी बऱ्याच संस्था आहेत. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मराठी नाट्य मंडळांनी वगैरे कलाकारांना गोष्टी काही दिल्या, पण त्या किती देऊ शकतात, म्हणजे जरी किती न्याय हक्कासाठी किंवा काय किती करू शकतात. त्यामुळे कलाकारांनी स्वतः स्ट्रॉंगली उभं राहणं सध्याची गरज आहे. की कोणी किती, माझ्या न्याय हक्कासाठी मला लढणं गरजेचं आहे, तर ते आधी स्वतः उभं राहणं गरजेचं आहे. कुठची संस्था असेल किंवा काय असेल, आता सपोज कोणाला कलाकारांना काही अडचण आहे, कोण किती देऊ शकतं ना, शेवटी त्याला काहीतरी लिमिटेशन. आता काही गोष्टी, आता कलाकार म्हणजे पण आता कुठचे कलाकार, आता म्हणजे मला तर 100% माहित आहे की जी कला
गरज आहे. म्हणजे जी लोकनाट्य असेल किंवा बहुरूपी असेल किंवा दशावतार फॉर्म असेल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या मराठी संस्कृतीच्या अविभाज्य घटक आहेत. म्हणजे आम्ही कलाकार म्हणून मला काही मी असं अपेक्षा करणार नाही, मी कलाकार आहे आता माझ्या न्याय हक्कासाठी मला कोणी मदत करा असं मी म्हणणार नाही. कारण ती माझा संघर्ष मला करावा लागेल ना, किंवा कुठचाही असेल तो. कारण मी व्यावसायिक असो किंवा काय असो, ती माझी काळजी मला करावी लागते. पण हे लोकनाट्य जे किंवा लोककला जी आहे ती टिकवण्यासाठी त्यांना आर्थिक भार, आर्थिक मदत ही सगळी देणं गरजेचं आहे किंवा त्यासाठी खूप मेहनत करणं गरजेचं आहे, हे मी निश्चित सांगू शकतो. हा, आता इथेही बऱ्याच वेळेला होतं की बरेच वर्ष लोक काम करतात, आमच्या बऱ्याच आमच्याही क्षेत्रात होतात, त्यांना पण कधी कधी अशी वेळ की नंतर कोणी विचारत पण नाही. पण आहे आता, पण त्याला किती करू शकतो ना, कुठची संस्था किती करू शकते, ही गरजेची गोष्ट आहे. न्यायासाठी म्हणजे तर नेमका कुठचा न्याय, आता पण बराच प्रश्न असतो. तर लेखकांचा न्याय वेगळा असतो, म्हणजे लेखकांना काही बाबा त्याच्यावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी एक वेगळी संस्था आहे आमच्या लेखकांची, तर आम्ही तिथे जाऊन कंप्लेंट करतो की बाबा हे मी लिहिलं, मला माझे पैसे मिळाले नाही, दिग्दर्शक म्हणून सांगतो आम्ही की हे असं आमचं झालं. तर ते नेमकं काय प्लॅटफॉर्म आहे ना, तर ती गोष्ट अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि हो, निश्चित कुठचाही कलाकार असो, पण डेडिकेटली कलाकार पाहिजे. म्हणजे तो जर समर्पक कलाकार असेल, तो त्याचं आयुष्य पूर्णपणे वेचतोय, कलेसाठी धडपडतोय, तर त्याला मी कलाकार मानतो. आणि त्याच्या हक्कासाठी नक्कीच सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं. खरंच खूप छान मार्गदर्शन करताय सर तुम्ही. आता तुमच्या या बोलण्यावरून समजलं की ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे जसं तुम्ही लेखक म्हणा, दिग्दर्शक म्हणा, किंवा इतरही जे कलाकार आहेत जे पडद्यावर काम करतात, त्यांच्या प्रत्येकाचा न्याय हक्काचे प्रकार वेगळे आहेत. ते कुठे कसं जाऊन मागायचं किंवा कसा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर ते बेस करतं. खरंच खूप छान प्रकारे तुम्ही समजावलं. याला लोकांना पण आता बऱ्याचशा कळालं असेल की ही किती वेगळी गोष्ट आहे. जितके सहज वाटते, जितकी सोपी वाटते, तितकी ही नाही आहे. म्हणजे तिथे जाऊन काम करणं एक गोष्ट वेगळी, आणि काम करत असताना तिथून टिकून राहणं, आपल्या अडचणींना जे फायनान्शियल म्हणा किंवा इतरही कोणते जे प्रॉब्लेम्स असतात त्यांना कसं फेस करायचं, काय त्यावेळेला कसं आपण स्टेबल राहायचं, हे तुमच्या मुलांना दिसून येते, कळतंय की ह्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतलीये. तर मला सर तुम्हाला असं विचारायचंय की चित्रपट गृह किंवा चित्रपट आणि कोकण यांच्यात एक प्रकारची अदृश्य अशी दरी कुठेतरी निर्माण झालेली आहे किंवा आधीपासून आहे, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं यावर मत काय? चित्रपट आणि चित्रपटगृह, चित्रपट आणि कोकण यांच्यात एक प्रकारची अदृश्य अशी दरी निर्माण झालेली आहे आणि ती आधीपासून तर कुठेतरी आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच. म्हणजे मी जेव्हा सिनेमा करतो मुळात, तेव्हा मला माहिती आहे की बाबा कोकणातले काय किती थिएटर आहेत. बाबा कणकवलीला एक, वेंगुर्ला, पण त्या थिएटरची परिस्थिती काय. आता एखादा कदाचित मल्टिप्लेक्स झालं असेल, पण फिल्म मेकिंग करताना मला माहिती आहे की कोकणाकडे काय माझा काय रीच नाहीच आहे. तो त्यामुळे ऑडियन्स तो तिकडे तसा मला होत नाही. मला पश्चिम महाराष्ट्रात मला माहिती आहे. तर ती का निर्माण झाली मला कळत नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रात सिनेमा वेडे लोक आहेत. म्हणजे कोल्हापूर असेल, काय असेल, माझा सिनेमा मी आधी माझ्या डोक्यात असतो की कोल्हापूरच्या शाहू टॉकीजला लागणार तर माझा सिनेमा एक आठवडा तरी चालेल, 100%. माझा रिकव्हर करेल. माझा पुण्यात प्रभातला लागला तर मला एवढं लागेल. मी अशी गॅरंटी कधी कोकणाबद्दल देऊ शकत नाही. किंवा आता कोकणातले पण बरेच सिनेमे झाले की कोकणातले असे मुळात थिएटर नाही. ह्याचं कारण कदाचित असेल की कोकण मुळात नाट्यप्रेमी आहे. त्यांना रंगभूमी आणि त्याची जास्त हे आहे, आवड आहे. पण व्हायला पाहिजे मुळात चित्रपट कोकणात. चित्रपटाबद्दल पण ते लोकांनी पाहिले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण कदाचित आता कोकणातल्या बॅकग्राऊंडवरती पण सिनेमे असे चांगले येत आहेत की ज्यात कोकण दिसतोय. तसं काही झालं, म्हणजे सगळ्यांनी जर ती चांगले प्रयत्न केलं, लोकांनी यायला पाहिजे. मुळात आले तर नक्कीच सिनेमे होतील. का होत नाही मला कळत नाही, परंतु प्रेक्षक यायला पाहिजे कोकणातले नक्कीच. म्हणजे त्यांनी सिनेमे पाहिले पाहिजे. तुम्हालाही जसं प्रश्न पडला की ही दरी का निर्माण झाली, कशी निर्माण झाली, तसंच आम्हालाही पडलं. कदाचित अजून ती वेळ आली नाही त्या उत्तराची, अजून ती मिळाली नाहीये. पण तुम्ही जसं आता म्हटलात की कोकणामध्ये अजून थिएटर्स वगैरे हे जे विषय तुम्ही बोललात, नाट्यप्रेमी कोकण आहे हे खरं आहे. पण इथे थिएटर्स कमी असले तरी बाकीच्याही गोष्टी, म्हणजे जी इथे कलाकार लोक आहेत, इथल्या स्थानिक कलाकारांना किंवा जे
त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कलेच्या एक काम करतात, पण त्यांना पण कुठेतरी संधी मिळत नाही असं नाही वाटत का तुम्हाला? कुठेतरी त्यांना पण खच्चीकरण होते किंवा कुठेतरी ते सुद्धा मागे पडतायत काळाच्या ओघामध्ये, आधुनिकतेमध्ये? त्याचं कारण मुळात काय बेसिकली, आता जसं मी पुण्यात काम करतो, कोल्हापूरमध्ये काम करतो, की बऱ्याच नाशिकमध्ये जातो, तर तिकडची रंगभूमी जी आहे मुळात ही खूप प्रगल्भ झालेली आहे. म्हणजे चांगल्या विचारांनी सातत्याने वेगळं काहीतरी काम करणारी रंगभूमी तिकडे काम करते. त्यामुळे तिकडचे कलाकार आहेत ना, म्हणजे ते प्रकाश झोतात येतात. म्हणजे पुण्यातले मला माहिती आहे, मुळात पुण्याची फिल्म इंडस्ट्रीच झाली आहे तशी म्हणतात. एक तशा पद्धतीने एक वेगळं त्यांचं एक सर्कल आहे, मुंबईचं एक सर्कल आहे. असं दरी करत नाही मी, पण सांगतो ते तो एक हे झालं. कोल्हापूरमध्ये पूर्ण एक इंडस्ट्री आहे. म्हणजे मी जेव्हा शूट करतो तर मला माहिती आहे कोल्हापूरमध्ये स्टुडिओ आहेत, कोल्हापूरमध्ये मला लाईट्स मिळतात, मला कॅमेरा, मला जे काय गोष्टी, मला तिकडचे टेक्निशियन मिळतात, मला तिकडचा हेअर ड्रेसर मिळते, तिकडे जेवण मिळतं, सगळं मला मुंबईतून एवढी टीम घेऊन जायची, कोल्हापूरमध्ये शूट करायचं. एवढं क्लिअर थॉट असं माझं बजेट त्याच्या फ्रेममध्ये बसतो. मी माझ्याही डोक्यात मध्ये असं, म्हणजे मी एकाशी बोलणं पडलं की कोल्हापूर म्हणजे मुळात कोकण ही भूमी जी अशी आहे ना, ही निसर्ग संपन्न आहे. म्हणजे आपण कधी कधी गोव्याकडे नुसतं तो थोडासा बाजार वाटल्यापेक्षा ते इकडे जो दिसते ना, इकडचे सौंदर्य एवढं जो आहे तो नीट टिपला जात नाही. आणि तो जर नीट करायचा असेल ना तर खूप चांगल्या लेवलला प्रयत्न केला पाहिजे. तो तिकडे ती संस्कृती आणली पाहिजे जी कोल्हापूर आहे. मुळात जेव्हा तुमचे शूट जेव्हा काही ठिकाणी कोकणात शूट करतात ना, अर्ध जे यंत्रणा जी आहे ती कोल्हापूरवरून येते, लाईट्स कोल्हापूरवरून येतात, काही गोष्टी कोल्हापूरवरून येतात, पण ते तिकडे का नाहीये? तर तिकडे ते बनणं गरजेचं आहे पहिली गोष्ट. तर ते बनलं तर ती गोष्ट आता तर हळूहळू घेऊया. आता मी एक क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून एक सिनेमा काहीतरी करतोय, खेडला करतो, तर माझा प्रयत्न असतो. आता मी तिकडचं काही स्थानिक कलाकारांचे ऑडिशन घेतल्यात आणि त्यातलं मी काहीतरी मी जर शूट करत असेल तर मी स्थानिक कलाकारांना बघीनच की बाबा हा हे आहे. पण जेव्हा मेन रोल करताना ना ते शक्यतो होत नाही. मग ठरलेलं असतं की याच्या मुंबईचा तो नट आहे तर हा नट आहे, तर ते होत. पण जर तो कलाकार कोकणात तो रीच आला की बाबा अरे हा म्हणजे मुंबईत म्हणजे मी काम करतोय, अरे तो कोकणाचा तो जो कलाकार आहे ना, तो ते जे नाटक कोकणवाल्याने ते नाटक आहे ना मुंबईत आणले आणि तो चांगला नट आहे, उत्तम नट आहे, ही जी पब्लिसिटी काही होते ना, म्हणजे होतं. म्हणजे मलाही माहिती आहे आता कोल्हापूरमध्ये किती चांगले नट आहेत. म्हणजे इथे बसून मला माहिती आहे पुण्यातले किती लोक प्रॉपर थिएटर करतात. मला जेव्हा नाशिकची काही मुलं मिळतात तर ते कुठच्या थिएटर ग्रुप मधले आहेत. सॉरी, मला कदाचित माझी चुकत असेल तर मी माफी मागतो. कोकणात अशा बऱ्याच म्हणजे काय येतं, जसं नाथपै कणकवलीला हे होते, काय म्हणतात ती संस्था आहे, तर ती चांगली नाटकं मुंबईतून घेते आणि चांगलं लोकांना ते दाखवते. तिकडचे पण काही कलाकार मंडळी आहेत. माझा मित्र आहे श्रीनिवास नार्वेकर म्हणून, जो सावंतवाडी, त्यांनी पण थिएटर ग्रुप कोकणात सुरू केलेला. कोकणात असतील काही ग्रुप. तर मला मुळात की तो जो चांगला जो एक प्रयोगशील आणि उत्तम कलाकारांचा संच किंवा शोधक वृत्ती असं काहीतरी घडणं गरजेचं आहे तिथे. म्हणजे जर मला वाटलं की बाबा मी आलो तर अरे हा चांगला ग्रुप आहे, ती गोष्ट मिळते. आणि असं काही नाहीये की संधी मिळत नाही. चांगलं काम करत असाल आणि ते जर तुम्ही चांगल्या त्या लाईटमध्ये असाल ना, लाईन लाईटमध्ये त्या गोष्टीच्या, किमान कोकणातल्या, की आपल्याला माहित आहे की हा आणि तो तिकडचा कलाकार खूप चांगला करतो, आणि तसं असेल ना तर नक्कीच संधी मिळणार, असं काही नाही. पण खरंच कोकणातली पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट बदलणे गरजेची आहे. इंडस्ट्री येणं गरजेचं आहे. मला एवढं निसर्ग संपन्न असून स्टुडिओ, एक उत्तम स्टुडिओ व्हावा असा मी एकाला प्रपोजल दिलेला, की जिथे मुंबईतून लोक येतील आणि त्यांना सगळं मिळेल, पोलीस स्टेशन मिळेल, कोर्ट मिळेल, हे मिळेल. शेवटी तेच असतं, आल्यावरती एका ठिकाणी कम्प्लीट करून जाणं सोपं. तसं झालं तर मुळात चांगला रोजगार मिळू शकतो कोकणातल्या लोकांना. तर तसं आहे. परंतु मी असं म्हणत नाही कोकणातले मुळात मला मालवणी कलाकारांनी जे आहेत कारण त्यांचं मराठी भाषेवरती जेवढं उत्तम प्रभुत्व जे आहे ते आजच्या डेटला मराठी मुंबईच्या मुलांचं नाहीये. आज जेव्हा मी काही मालवणी जेव्हा आपल्या कोकणी माणसाची जेव्हा बोलतो, जेव्हा तो मराठी बोलायला लागतो, तेव्हा म्हटलं अरे क्या बात आहे भाई. म्हणजे एवढी शब्द संपदा जी काही टिकवलेली आहे ती खरंच कोकणी माणसाने ठरवली. पण जरा नीट चॅनलाइज केलं तर आपलं आणि ऑलरेडी आहे ना, म्हणजे कोकणातले बरेच जे मुंबईत आलेले आहेत त्यांनी चांगलं प्रूव्ह केलेलं. हा, तर लोकल लेवलला कसं चांगलं करता येईल
ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. खरंच तुमच्या या मार्गदर्शनामुळे कळालं की एक बेसिक प्रॉब्लेम हा काय आहे. कारण कसं असतं की आपण इझिली म्हणतो की तुम्ही इथल्या लोकांना का घेत नाही किंवा अदरवाईज काहीतरी आपण ऑब्जेक्शन घेत असतो. पण तुमच्या ह्याच्यावरनं कळालं की एक अख्खा पूर्ण टीमला एका ठिकाणी घेऊन येणं, ती ऍडजस्टमेंट, त्या सगळ्या सोयी बघणं, त्याच्यानुसार शूट करणं, आपल्याला हवा असलेला सीन मिळवणं किती डिफिकल्ट आहे. आणि जर ही गोष्ट कोकणातील कलाकारांनी किंवा त्या जी नाटकं लोक बसवतात किंवा जे या क्षेत्रात कार्य आहेत त्यांनी जर याच्यावर नीट विचार केला, त्यांनी जर ह्याच्यावर फोकस ठेवला तर नक्की भविष्यात येत्या काळामध्ये इथे सुद्धा एक इंडस्ट्रियल एरिया होईल. कारण कोकण फक्त म्हणजे असं म्हणू शकतो लोककला किंवा ह्याच्यावर नाही, तर इथे परंपरा पण आहे, कला पण आहे आणि सगळंच आहे निसर्ग संपन्न. मग इथेही होऊ शकतं. पण ह्याच्यावर एक गांभीर्याने विचार होणं आता गरजेचं आहे. कारण प्रत्येकाने स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली आणि आता ही इथे होणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना फक्त रोजगार आणि मार्गदर्शन मिळेल आणि इतरही त्यांची जी काही कार्य असतील त्यांचा जो यशाचा मार्ग जो आहे पुढचा तो सुखकर होईल. तर सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मनोरंजन क्षेत्र आता आधुनिक बनत चालले, तर अशा ह्याच्यामध्ये दशावतार, नाटक तसेच पारंपरिक कलांचे संवर्धन जे आहे ते बदलत्या काळात कसे करायचं? सॉरी, प्रश्न कळला नाही मला. मला असं म्हणायचंय की मनोरंजन क्षेत्र आता बदलत चाललेलं आहे, तर या बदलत्या काळामध्ये जी लोककला आहे, जसं की आपले दशावतार म्हणा किंवा नाटक म्हणा, ते पण एक प्रकारे लोककलाच आहे. तसंच इतर पारंपरिक कला ज्या आहेत त्यांचं संवर्धन या बदलत्या काळात कसं करायचं, या आधुनिकतेमध्ये त्याला कसं टिकवायचं? टिकवणं ही माझ्या आता ही लोकांची गरज आहे मुळात. ती कसं आहे की त्यासाठी तो प्रेक्षक वर्ग आणि मुळात मला तर सर्वात गोष्ट आदर आहे की दशावतार अजूनही प्रत्येक गावात इतका दररोज प्रत्येक एक नाट्यसंस्था करते. म्हणजे सगळ्या गोष्टी लोककला लोप पावत असताना अजूनही कोकणातली जी गोष्ट टिकलेली आहे त्याबद्दल मला प्रचंड अभिमान आहे की बाबा मी बऱ्याच लोक काय तमाशा असो काही ठिकाणी तर गोष्टी बदलत गेल्या, परंतु अजूनही ही गोष्ट म्हणजे लोक नाटक बघणार नाही परंतु दशावतार बघायला जातात. अजूनही युट्यूबमध्ये पण लोक दशावतार बघतात. मी कोकणात बघितलं गेल्यावर बघतो. म्हणजे हे ग्रेट आहे आणि ते टिकलंय आणि ते टिकवणं ही लोकांची जबाबदारी आहे मुळात. आता त्या काळानुरूप काही बदल गोष्टी होत जातील कदाचित, म्हणजे त्याला तर काही पर्याय नाही, होतात सगळ्या गोष्टीमध्ये, पण ते मूलतः टिकवणं यात ही लोकांची जबाबदारी आहे, सगळ्यांची, कलाकारांची जबाबदारी आहे, प्रेक्षकांची जबाबदारी आहे ती लोककला टिकवणं. नाहीतर बऱ्याच गोष्टी अशा लोप होत जातील, कारण आता तो तुमचा जमाना सगळा बदलत चाललेला आहे. तर ती लोकांची जबाबदारी आहे. दुसरं याच्याबद्दल काय बोलीन, हो म्हणजे हा बदलत चालल्या तर काही बदल, जसं मी ओमप्रकाश चव्हाण उत्तम नट आहेत मालवणी दशावतार म्हणजे तुम्हाला माहिती असेल, स्त्री भूमिका करायचे ते, त्यांच्याशी पण या गोष्टीवरती आम्ही बरंच बोलणं झालं, तर गप्पा झालेल्या आहे. तर माझंही असं बोलणं चाललं होतं की हा फॉर्म ठीक आहे, इकडे ठीक आहे. आता जसा एक यक्षगान नाट्य फॉर्म जो आहे कर्नाटकचा, जो दशावतारशी रिलेट होतो असं काही लोकांचं म्हणणं आहे का असेल, पण त्याला चांगला रीच मिळाला की इंटरनॅशनल म्हणजे रीच मिळाला. दशावतारला का मिळत नाही तेवढं? म्हणजे जाऊन आले दशावतार असं पण नाही. मी दिल्लीला प्रयोग झालेला आहे त्याचा, NSD ला प्रयोग झालाय, पण अजून ग्लोबल करतायसाठी काय करता येईल, तर हा एवढा आमचा असं चर्चा चाललेल्या आहे. मी लहान आहे त्याच्याबद्दल, कारण अभ्यास नसलेला माणूस त्या गोष्टीवरती काय बोलू शकत, त्यामुळे आम्ही क्षमा मागतो. पण काहीतरी विचार व्हायला पाहिजे की हा चांगला फॉर्म आहे. आता ही कोकणातल्या इथे दामोदर किंवा कुठे येतात दशावतार नाट्यमंडळ करतात, लोक येतात, गर्दी होते तशी. तर अजून तो रीच होण्यासाठी काय करता येईल, हा मग तो जरा ह्या क्षेत्रातल्या तज्ञांनी बसून काही गोष्टी केली तर नक्कीच चांगलं आहे. हीच गोष्ट नाही, कोकणाच्या इतर कलाही असतील. आता चित्रकथींबद्दल मी काहीतरी मध्ये ऐकलेलं, त्या संदर्भातलं सामूहिक जबाबदारी आहे छोटी. नाही, खरंच खूप छान वाटलं ऐकून तुमचं याविषयीचं मत. सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असं विचारायचा आहे की श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करता प्रत्यक्षात 15 मुद्दे घेऊन निस्वार्थपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आणि ही चळवळ आता घराघरात पोहोचवणे तितकेच महत्वाचे आहे.
तर सर आपण या चळवळीच्या विषयी काय सांगाल? नक्कीच चळवळ म्हणून चांगला उपक्रम आहे. मी जास्त फेसबुक यायला नसतो, तर मी माझी सवय नसल्यामुळे, पण मी एका ग्रुपवर असल्यामुळे मी अपडेट पाहत असतो. सातत्याने आता ती एक जबाबदारी म्हणून आपण काम करणं, सामाजिक जबाबदारी म्हणून, तर त्याबद्दल मी नक्कीच संस्थेचं मी अभिनंदन करीन की ते सातत्याने काही नाही आपल्या लेवलला आपल्या परीने जेवढे प्रयत्न करत असतात. म्हणजे मालवणी माणूस असेल, कोकणी माणूस असेल, याचा न्याय, हक्क, येणाऱ्या अडचणी यासाठी ते प्रयत्नपूर्वक काम करतायत तुम्ही सगळेजण, त्याबद्दल खूप अभिनंदन. परंतु फक्त एवढंच म्हणेन की कोकणाचा विकास जो आहे तो कसा विकास म्हणजे त्या बऱ्याच वेगळ्या परिभाषा आहेत त्याचा. तर विकास असा काही गोष्टीहून होत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला खूप डेप्थ लेवलला जाऊन विचार करावा लागतो की खोलवर जाऊन की म्हणजे माहिती आहे, मान्य आहे की इतर अतिक्रमणं येतात, काय येतात, परंतु काही कंपन्या असतील किंवा काही गोष्टी इकडच्या लोकांना रोजगार प्राप्त होणं मुळात की आता एवढं छान निसर्ग संपन्न जागा आहे आपली, इकडच्या लोकांना जर आताही मी बऱ्याच लोकांना असं वाटतं इकडे आल्याच्या नंतर, आता जो काय मुंबईचा स्ट्रगल आणि संघर्ष पाहता असं वाटतं ना, गड्या आपला गाव बरा, शांत मस्त आपलं आरामात 2 घासचं जेवण, जास्त काही स्वप्न नाही आणि ते बरं वाटतं ते. तर तिकडच्या लोकांना जर तिकडे योग्य रोजगार मिळू शकला तर चांगलं ज्या पद्धतीने, तर कशाला लोक एवढी म्हणजे मरण यातना मुंबईत भोगत बसतील. तर पण त्या रोजगाराची संधी कशा उपलब्ध करता येतील, काय करता येतील, मग त्यासाठी आपण पुढे लिमिटेशन बांधून चालत नाही तिथे. पण त्या रोजगाराच्या संधी सुद्धा पर्यावरण पूरक असायला पाहिजे. कारण आपला कोकणाचा ऱ्हास होता कामा नये किंवा मला असं म्हणतात किंवा इंडस्ट्री येऊ दे काहीतरी आणि कोकणाचा निसर्ग असा वाटवू दे, पण पर्यावरणपूर्वक काही इंडस्ट्रीज यायला पाहिजेत. कोकणातल्या लोकांना संधी मिळायला पाहिजे. म्हणजे असं पण नाही की आले आणि तिकडनं गुजराती आले आणि कोणी आले, अशा पण नाही. पण काही लोक येतीलच. जेव्हा एखादी गोष्ट येते इकडे, एखादा आता गोवा कसा समृद्ध, इथे अलिबाग कसा हे झाला, ग्रो झाला, तर तशी शक्यता होते कधी कधी. पण ती आपल्या कोकणी माणसाने पण सर्वसमावेशक विचारपूर्वक अभ्यासपूर्वक जर तो विचार केला तर कोकणाचा विकास 100% व्हायला पाहिजे. आणि मुळात कोकणातलं पर्यटन अजून सुधारलं पाहिजे. कारण अजून अशा काही खूप जागा आहेत त्या शोधून त्या तिथपर्यंत पर्यटक पोहोचवले पाहिजेत. म्हणजे त्याच्यातून रोजगार किंवा ह्या गोष्टी यायला पाहिजे आणि ते रोजगार आपल्या मालवणी माणसांनी किंवा त्या गोष्टी त्या लोकांनी केल्या पाहिजे. त्यासाठी काही यंत्रणा बाबा कोकणातल्या लोकांनी उभा राहावा किंवा बाबा तुम्ही करा, काय करा, तर होतील. पण असं आपण लाईन बांधून चालू शकत नाही. कारण शेवटी अर्थ कारण ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याच्याशिवाय काहीच गोष्ट होत नाही, म्हणजे विकास असतो. तर असं वाटतं. पण एकंदरीत तुमचा जो प्रवास तो सगळा चालू आहे तोपर्यंत मी जे पाहतो की बाबा कुठे काही संस्था असतील, काही गोष्टीला करतायत आणि त्याबद्दल खूप अभिनंदन आणि खूप चांगलं वाटतंय एकंदरीत. आणि ते गरजेचं आहे ह्यासाठी. कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट करत नाही. मी आपला कलाकार आहे, मी कलेच्या याच्यात राहतो. मला कारण ते माझं वेड आहे आणि त्याच्यातून मला काही गोष्ट स्टील करणं, सांगणं हे माझं वेड असतं. काही गोष्टी सामाजिक गोष्टीने लढणारे आणि त्या गोष्टीसाठी वाहून घेणारी माणसं खूप वेगळी असतात. तर त्याबद्दल खूप आदर आहे. खरंच खूप छान वाटलं आमच्या चळवळीशी तुमचं मत ऐकून. आणि खरं सांगायचं झालं तर तुम्ही वेळात वेळ काढून याविषयी माहिती काढली, चळवळीविषयी तुम्ही बघितलं, खूप छान वाटलं. आमच्या चळवळी बरोबरच तुम्ही कोकणातली सद्यस्थिती, इथल्या लोकांनी काय सुधारणा केली पाहिजे ह्याच्याविषयी तुम्ही थोडंसं सांगितलं. सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या चळवळीत प्रत्येक कोकणवासियांनी सामील झाले पाहिजे, यासाठी कोकणवासियांना आपण कशा प्रकारे आवाहन कराल आणि त्याचबरोबर आपल्या चळवळीला कशा प्रकारे हातभार लागेल? सॉरी, मला प्रश्न जरा नाही कट झाला. या चळवळीमध्ये प्रत्येक कोकणवासियांनी सामील झाले पाहिजे आणि यासाठी कोकणवासियांना आपण कशा प्रकारे आवाहन कराल आणि त्याचबरोबर या चळवळीला आपला हातभार कसा लागेल याबद्दल सांगा.
नक्कीच कोकणवासियांनी सगळ्या म्हणजे मुळात हेतू हा एवढा जो चांगला जो हेतू आहे, यासाठी सगळे कोकणवासियांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मुळात कसं होतं की बऱ्याच संस्था असतात, बरेच ग्रुप्स असतात आणि तो एक मोठा सगळ्याच गोष्टी आमच्या रंगभूमीला असो कशा असो एक वेगळा हे असतं, छाप असतो. तर सगळ्यांनीच म्हणजे ती चळवळ म्हणून ती कुणाची असो, कुठच्याही ग्रुपची असो, तर सगळ्यांनी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. मी करतो, तू करतो, हा करतो, तो करतो असं न करता हा हेतू एक आहे, आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे. तर त्या हेतूने सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जर सगळ्यांनी एकत्र आलं म्हणजे फक्त काय मी करतोय आणि कोणीतरी बोलतो नाही ना मी माझं करतोय, मी माझं, अशा अनेक गोष्टी विखुरलेल्या असतात. तर मला असं वाटतं अख्ख्या कोकणातल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं या गोष्टीसाठी, की बाबा काय आहे नेमका प्रॉब्लेम काय, आपण ही गोष्ट काय केली पाहिजे, याच्यासाठी खूप मार्गदर्शन केलं पाहिजे, अभ्यासपूर्ण त्या गोष्टीवरती विश्लेषण झालं पाहिजे. नुसतं वरवरती होता का म्हणे. त्यामुळे सगळ्या कोकणातल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि मी खूप लहानपणी मोठा घास आहे, मी मुंबईत जास्त लहानाचा मोठा झालेलो आहे, त्यामुळे आधी मी माफी मागतो की बाबा मी काहीतरी उगाच काहीतरी बोलतो. हा पण मला असं वाटतं म्हणजे जेव्हा पण जातो तर एकत्र सगळ्यांनी येऊन जर गोष्टी काही केल्या तर नक्कीच म्हणजे मुंबईत राहणारा पण बराच कोकणी मालवणी माणूस आहे, तोही सोबत येईल आणि कोकणाचा विकास काहीतरी चांगल्या पद्धतीने होईल. तिकडची निसर्ग, तिकडचं आपलं निसर्ग संपदा सगळं आपण चांगलं ठेवू, एक चांगलं कोकण, आदर्श कोकण. आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे किंवा आम्ही जेव्हा सांगतो कोणाला कुठचा तर मी कोकणातून, म्हणजे ती कॉलर टाईट करून सांगतो मी कोकणातून, तर तो खरंच एक वेगळा अभिमान आहे आमचा याच्या गोष्टीत. नाही, खरंच खूप छान वाटलं तुमच्याकडनं हे मत ऐकून. कारण आज तुम्ही जे बोललात ना, म्हणजे खरं सांगायचं झालं सर तर लहान तोंडी मोठा घास वगैरे असं काही नाही. वास्तविक बघायला गेलं की तुम्ही मुंबईमध्ये राहून तुम्हाला कोकणाविषयी, इथल्या लोकांविषयी एवढी आत्मीयता आहे, तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेण्याच्या, ते सॉर्ट आउट करण्यासाठी तुम्ही स्वतः त्याच्यावर संशोधन करताय. आणि इथेच आणि तुम्ही जे आता एवढं सगळं करताय ह्याच्यामध्ये या कला क्षेत्रामधनं तुमचा हातभार जो आहे तो आमच्या चळवळीला कुठेतरी लागलाय. कारण आज तुम्ही जे मार्गदर्शन केलंय त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना आज फरक कळणार आहे की सिनेसृष्टी म्हणा किंवा ह्या ज्या कला क्षेत्रामध्ये काय फरक असतो, आपण काय केलं पाहिजे, आपल्या सुधारणा, आपल्या इथे कोकणामध्ये काय करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं नाहीये, आपण कुठे वाहत चाललोय, कुठे अडकलोय, आपण कसं केलं पाहिजे, हे जे तुम्ही सगळे स्टेप सांगितले त्या अत्यंत महत्वाच्या. आणि आता हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. आणि सर खरं सांगायचं झालं तर तुम्ही मगासपासून इतका वेळ, मी तुमचा अमूल्य वेळ घेतलेला आहे आमच्या टीमने आणि मी, आणि तुम्ही एवढ्या वेळामध्ये अत्यंत कमी वेळामध्ये उत्तमरित्या मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचे. आणि आज मी सगळ्या कोकणवासियांना सांगते की उद्या 15 ऑगस्ट आहे आपला स्वातंत्र्य दिन. तसंच काही काळांतराने आपलं कोकण जे आहे हे आता स्वतंत्र आहे हे जरी खरं असलं तरी स्वतःच्या अस्तित्वासाठी जी आता आपण लढाई सुरू केली आहे ती सुद्धा आपल्याला 15 ऑगस्ट सारखी आपली पण एक ओळख निर्माण करायची आहे वेगळी. हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. ही चळवळ नाहीये, हे आपल्या माणसाचं अस्तित्व उभं करण्याची पहिली पायरी जी आज आपण चढतोय या निमित्ताने, या उपक्रमाच्या माध्यमातून. आणि मी चैताली तेंडुलकर तुम्हाला परत अशाच एका उत्तम अशा व्यक्तिमत्वाला, सुंदर अशा व्यक्तिमत्वाला भेटगाठ घालून द्यायला येणार आहे, तुम्हाला भेटायला येणार आहे. आणि आजची ही लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या 212व्या भागाची सांगता होत आहे. धन्यवाद सर तुमची. आणि आमच्या टीमची अशीच भेटगाठ हो, तुम्ही आलात तर नक्की भेटायला या, आपणही बोलू सगळेजण मिळून, मला आनंद होईल. कारण मी खरं सांगते, मी खूप लहान होते तेव्हा तुमचा पिक्चर बघितला आणि मला तो खूप भावला, एक वेगळ्या प्रकारे फिलिंग आली बघताना. आणि त्यावेळेला तो काळ खूप वेगळा होता आणि आताचा हा काळ पण खूप वेगळा आहे, यात डिस्टन्स खूप आहे, पण तो जो प्रभाव मनावर पडला तो अजूनही टिकून आहे तसा. आणि खरंच मला असं वाटतं की मला जी भावना आतमधून आली पिक्चर बघताना ती अजूनही तशीच टिकून आहे. आणि ही तुमच्या कार्याची पोच पावती आहे की एका रसिक मनाच्या आतमध्ये अशी भावना इतक्या काळामध्ये टिकून राहिली आहे. आणि मला भेटून तुम्हाला खूप खूप आनंद झाला. आपण नक्की भेटूया. धन्यवाद सर, धन्यवाद प्रेक्षकांना. बाय. धन्यवाद, खूप खूप आभार. बाय सर. बाय बाय.